जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिल्या त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषांनी ते देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर घेतलं, पेललं, ते राजा छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या महापुरुषांना आपल्या प्राणांचं बलिदान देऊन ते स्वप्न पूर्ण केलं, सत्यात आणलं, राजा शंभू छत्रपती, या सर्वांना प्रथमतः वंदन करून आज जवळपास 32 वर्षांनंतर भेटणाऱ्या आपल्या या 1992च्या क्लासमेट्सचं मी सर्वांचंच या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. प्रथम या कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वांनाच सांगावं वाटतं की या 32 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्यातील काही सहकारी आपल्यामध्ये नाही आहे, तसेच आपल्यातील काही सहकार्यांचे नातलगही आपल्याला जग सोडून गेलेले आहे. त्यामुळं आपण सर्वांनीच पहिल्यांदा त्यांना आपल्या सर्व ग्रुपच्या माध्यमातून त्यांना एक श्रद्धांजली देऊया. सर्वांनी आपापल्या जागेवर 2 मिनिट उभं राहायचं आणि त्यांना श्रद्धांजली सर्वांनीच ठीक आहे. सगळ्यांचीच नाव नाही घेतो. आता मला 2 काय 3 आहेत. 3 आहेत. सांगा. भावना कांबळे, किरण सुतार, भावना कांबळे, प्रवीण भिंगे आणि जयश्री सेन, हे आपले वर्गातले क्लासमेट. आपल्याला सोडून गेलेले आहेत. प्रवीण ढेकळे, जयश्री सेला, भावना कांबळे, किरण सुतार. आता यानंतर सर्व मित्रांना एक विनंती की आपल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण कशासाठी जमलो यासाठी मी आशा कांबळे आपल्या मॅडम A very warm good morning to one and all. जरा इंग्लिश बोलते पण जरा काही हे करू नका. हॅव अ वंडरफुल डे टुडे. जे जोडले जाते ते नाते, जे जोडले जाते ते नाते, जडते ती सवय, जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास पण निरंतर राहते ती मैत्री आणि फक्त मैत्री. काळाच्या ओघात ही पुसटशी जी मैत्री आपली पुसट झालेली आहे, त्या मैत्रीला आपण पुन्हा नव्याने फुलवायला एकत्र जमलेल्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार. ज्या शाळेत आपण सर्वजण शिकलो ती शाळा म्हणजे आपली यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंतनगर. त्याचबरोबर ज्या गुरुजनांनी आपल्याला ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून समाजामध्ये उभं राहायला शिकवलं ते आपले सर्व गुरुजन. स्वागत आहे, स्नेहलता स्वागत. आणि आपण सर्वजण ज्या सरकारांच्या सोबतीनं आपण ज्ञानाचे धडे गिरवले असे सर्वजण तुम्ही आपणा सर्वांना वंदन करून मी इथं प्रास्ताविक सादर करत आहे. यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंतनगर असं नाव जरी तोंडातून आलं तरी खरोखर अंगावर रोमांच होत होतं. कारण आपली पहिली शाळा की ज्या असा काळ होता की त्या काळामध्ये आपल्याला सगळं समजत होतं की प्राथमिकचा जो भाग होता त्यावेळेस आपल्याला एवढं काय कळत नव्हतं. मित्र मैत्री वगैरे असलं एवढं काही कळत नव्हतं आपल्याला. त्याच्यामुळे हा जो काळ आहे तो हा मैत्रीचा काळ, अतिशय महत्त्वपूर्ण काळ. तर आपण जरी शाळेचं जरा जरी नाव काढलं
तरी अगदी आपलं मन लगेच सैरभैर होऊन अगदी ज्या जुन्या आठवणी आहेत त्यांच्या हिंगोळ्यावर झुलायला लागतं. तसं पाहता आपल्या शाळेची खरी सुरुवात झाली की आपल्या बॅचपासूनच. आपणच पहिली बॅच आहोत. 5वी ते 10वी बाहेर पडणारी आपण पहिली बॅच. तर सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की आपली शाळा जी भरत होती ती कारखान्याच्या शेती ऑफिसच्या बॅक साईडला. अगदी मोठा हॉल होता, पार्टिशन घातलेलं होतं मध्ये, त्याचं तट्ट्याचं पार्टिशन होतं. 5वीच्या 2 तुकड्या, 8वीचा 1 वर्ग आणि ऑफिस, अशी छोटीशी आपली शाळा भरत होती. हळूहळू आपल्या शाळेचं बांधकाम सुरू झालं आणि पूर्णत्वाकडे जाणारं शाळेचं रुपडं पाहत आपण हळूहळू मोठे होत होतो. तर त्याचबरोबर शाळेच्या उभ्या असलेल्या दगडमातीच्या भिंतीने आम्हाला त्यांच्याप्रमाणे या जगात उभं राहण्याची कला शिकवली. डोक्यावर जे छप्पर होतं त्यानं फक्त आपल्याला सावलीच दिली नाही, तर आपल्या जगण्यावरही सावली दिली. म्हणूनच तर आपण या आपल्या मातृसंस्थेचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. ते शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अगदी 5वी ते 10वी पर्यंत आपल्याला अनेक गुरुजन होते. सर्वांनी आपल्याला शिकवलं. फक्त शिकवलं म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान दिलं असं नाही, तर त्याचबरोबर आपल्याला एक लायक मनुष्य म्हणून समाजामध्ये उभं राहण्यासाठी त्यांनी आपल्याला ज्ञानदानाचे पवित्र कार्य पार पाडलेलं आहे. म्हणूनच तर आज आपण इथं लायक मनुष्य म्हणून स्वतःच्या पायावर उभे आहोत. खरं तर शाळेत असताना चुकांच्यासाठी प्रचंड शिक्षाही भोगल्यात. मला वाटतंय मला पण 2-3 वेळा शिक्षा मिळालेली. एकदा तर कारण नसताना, नाही 2दा कारण नसताना, आधी एकदा म्हणजे माझी चूक होती तुझ्यामुळं. तर अशा शिक्षा आपण भोगलेल्या आहेत. आपल्या गुरुजनांनी आपल्याला भरपूर शिक्षा पण दिलेल्या आहेत. वेळ प्रसंगी आपल्याला समजावूनही घेतलेलं आहे, समजावूनही सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेस आपण एखादं चांगलं कार्य केलेलं आहे त्यावेळेस कौतुकाची थापही आपल्या पाठीवर दिलेली आहे. छडी वाजे छमछम विद्या येई घमघम अशी जी म्हण आहे ती अगदी योग्य आहे. त्यांची छडी वाजली म्हणून तर आज आपण सगळेजण अगदी व्यवस्थित. मला तर वाटतं म्हणजे बऱ्याचदा काय होतं की जे आता आपले व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असतात, आपण मेसेज वगैरे हे करत असतो, बघत असतो किंवा टाईप करत असतो, एखादे स्टार्ट करत असतो. बरेच जण असतात की असं काय ते स्पेलिंग म्हणजे ते टाईप करताना पण होतं सोडा, पण तरी पण स्पेलिंगचं म्हणजे ते समजून घ्यावं लागतं हा काय शब्द असेल. पण आपल्यातल्या सगळ्यांचं मी बघितलं ग्रुपवर असणारे मेसेज किंवा चॅट खरोखर खूप सुंदर. याच्यातूनच कळतं की आपण किती म्हणजे छानपणे शिकलेलो आहे, छानपणे घडलेलो आहोत. तर आपल्याला जे शिकवलेलं आपले जे गुरुजन होते त्या सर्व थोर गुरुजनांच्या आज्ञेत राहणे हे माझं आद्य कर्तव्य समजते. आणि यानंतर आता शाळा झाली, गुरुजन झाले, आता सगळ्यांचा आता एक नंबर येतो ते म्हणजे आपण सर्वांचा. तसं पाहता 4थीमध्ये आपल्याला 4थीपर्यंत काही सुद्धा समजत नव्हतं. मित्र काय असतो किंवा मारामारी करायची किंवा अभ्यास करायचा किंवा काय खोड्या वगैरे हे सगळं आपल्याला त्यावेळेस एवढं काही समजत नव्हतं. परंतु ज्यावेळेस आपण 5वीला प्रवेश घेतला आणि 5वीपासून 10वीपर्यंत आपण त्या शाळेचे विद्यार्थी होतो. जेव्हा विद्यार्थी झालो तेव्हा विद्यार्थ्याचे एकमेकांचे मित्रमैत्रिणी कधी बनलो हे लक्षात सुद्धा आलं नाही. प्रार्थनेच्या अगोदर अर्धा तास आपण शाळेमध्ये उपस्थित असायचो. एखाद्याला आणलेले चिंचा, बोरे, आवळे सगळेजण अगदी वाटून खायचं. कधी कधी लुटूपुटीची भांडणं सुद्धा करायचं आणि पुढच्याच वेळेस त्याच्या बाकावर जाऊन बसायचं. म्हणजे तो जो छोटासा क्षणभराचा जो रुसवा फुगवा असायचा कधी कुठं गायब व्हायचा, एकमेकाच्या डबे खाताना कधी गायब व्हायचा काही सुद्धा समजायचं नाही. तर त्याचबरोबर आपण ज्या क्रीडा स्पर्धा असायच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा हिरिरीनं भाग घ्यायचो. जोश तर असायचा, जल्लोष असायचा, स्पर्धाही असायची. त्याचबरोबर आपला जो उत्साहानं अगदी भाग घ्यायचो. गॅदरिंगमधली धमाल मस्ती तर अगदी डोळ्यासमोर बातम्याच्या टीव्हीच्या खाली जी स्क्रोलिंगची पट्टी असते त्या पद्धतीनं अगदी ते सगळं आता डोळ्यासमोरून चाललंय. कसं आपण करत होतो ते सगळं डोळ्यासमोरून चाललेलं आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये फराळ खायचो, पण त्यावेळेस अभ्यास पण भरपूर असायचा. आताच्या मुलांना फार कमी अभ्यास असतो, कारण मी शिक्षिका आहे मला माहिती आहे, कारण आणि करत पण नाही मुलं. तर त्या काळामध्ये मात्र अगदी दिवाळीचं फराळ खात भरपूर अगदी अभ्यास अगदी सगळं लिखाण पूर्ण असायचं. आणि त्याचबरोबर दिवाळीची सुट्टी मात्र अशी बघता निघून जायची. परंतु उन्हाळ्याची सुट्टी
रेंगाळत लवकर संपायचीच नाही. आपल्याला मात्र ओढ असायची कशाची, तर नवीन वर्गात कोणीतरी नवीन मित्रमैत्रिणी येणार, नव्या वया, नवी पुस्तकं, सगळं काही नवीन नवीन. त्याच्यामुळं खूप ओढ असायची, पण सुट्टी मात्र लवकर संपत नव्हती. असंच आपण एक वर्षानं मोठे होत गेलो आणि अखेर तो क्षण आला, जो क्षण म्हणजे आपण 10वी नंतर निरोप घेतला. आणि निरोप घेतल्यानंतर सगळ्यांच्याच वाटा वेगळ्या झाल्या. त्याच्यानंतर कोणीच कुणाला भेटलेलं नाही. मी तर नाही, मी आजच पहिल्यांदा सगळ्यांना बघते. मला बऱ्याच जणांना ओळखलेलं, अजूनही ओळखलेलं आहे, आता ओळख होईल आपली. तर अशा पद्धतीनं जसं जर आपण मागं वळून पाहायला गेलो तर खूप मोठा कालखंड आपण एकमेकांशिवाय व्यतीत केलाय असं आपल्याला जाणवतं. म्हणूनच तर आजचा हा दिवस उजाडला. आणि ज्याला कोणाला ही कल्पना सुचली, गणेश कोणाला कल्पना सुचली गेट टुगेदरची? बरोबर. खूप खूप धन्यवाद. मला बरोबर, तुला खूप धन्यवाद. कारण ना मी बरेच स्टेटस बघायचे इतरांचे, गेट टुगेदर झालेलं, त्यांची धमाल मस्ती वगैरे, सगळे भेटलेले, फनी गेम्स असू दे, काय काय ऍक्टिव्हिटी केलेल्या. मला खूप छान वाटायचं. पण मला असं वाटायचं की मी एकटीच कोल्हापूर जिल्ह्यात, बाकी सगळे तुम्ही भेटत असणार, तुम्ही गेट टुगेदर सुद्धा केलं असणार असं मला वाटायचं. बऱ्याचदा वाटायचं की ह्यांनी मला चुकवून बहुतेक गेट टुगेदर केलेलं असणार आहे. पण खरोखर माझं नशीब थोर आहे, त्याच्यामुळं मी आज इथे उपस्थित आहे. मी सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटले. मला खरोखर खूप छान वाटायला लागलेलं आहे. मला वाटतंय कोरोनाच्या काळामध्ये माझं येणं झालं होतं आपल्या शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये. त्यावेळेस झालं होतं काय की मला LC हवी होती आणि मी शाळेत आले होते. मला त्यावेळेस सगळे शिक्षक काय भेटले नाही, फक्त खोडशीचे कदम सर, जाधव सर आणि चव्हाण सर, मराठीचे आपल्याला जे शिकवायला होते ते, एवढेच जण मला भेटले. पण त्यांनी माझी एवढीच छान चौकशी केली, अगत्यानं चौकशी केलेली बघून मला खूप छान वाटलं. त्यावेळेस मला जाधव सर म्हटले की अशा आपल्या पण बॅचचा असा गेट टुगेदरचा कार्यक्रम घेऊया, तू जरा लीड घे, तू जरा सगळ्यांचे फोन नंबर मिळव. सर म्हटलं मला शक्यच नाही. म्हटलं मी कोल्हापूर जिल्ह्यात आणि सगळे इकडे आहेत म्हटलं, त्याच्यामुळे मला काय ते शक्य होणार नाही. मी त्या दिवशी गेले, पण मनामध्ये सारखं वाटायचं की गेट टुगेदर व्हायला पाहिजे, मला त्यात बोलवायला पाहिजे, हे वाटत होतं मला सारखं. आणि मला असं वाटायचं की त्याच्यानंतर आता कोरोनाचा काळ होऊन गेला, 3-4 वर्ष गेली, मला सारखं वाटत होतं की मी हा कार्यक्रम मिस केलेला आहे, मला आता कोणी भेटणारच नाही, सारखंच वाटायचं. पण अचानक 12 डिसेंबर 2024 रोजी मी असं शाळेतून घरी गेले, हातपाय धुतले आणि चहा घेणार एवढ्यात माझ्या दिदीचा फोन आला. मला म्हणायला लागली की अगं तू दुपारी फोन का उचलला नाहीस माझा. बरोबर त्या दिवशी मी माझा फोन घरात विसरून गेलो शाळेला, आणि त्याच्यामुळे फोनच नव्हता. आणि मग तिनं मला सांगितलं की मी मनीषा महिला वंदनाला तुझा नंबर दिलाय, तुमचं काहीतरी गेट टुगेदर आहे. मला एवढं भारी वाटलं, मी अगदी आनंदाने उडाले, खूप छान वाटलं मला. तर म्हणजे खूप अगदी जेव्हा गेट टुगेदरची तारीख ज्यावेळेस समजली, मला मनीषाचा नंबर तर ऍक्च्युअली नव्हता, वंदनाचा नंबर मला आमच्या दिदीने पाठवला होता. आणि कधी एकदा तिनं मला म्हटली की तुला फोन करेल, मला तेवढी वाट बघायची काय, माझ्याकडं हे नव्हती, कपॅसिटी नव्हती. मी लगेच ते चहा घ्यायचा राहिला बाजूला, मी पहिलं तिला फोन केला, तिच्यावर बोलले, मनीषाचा नंबर घेतला आणि मग तिला पहिला फोन केला. मग हिनं मला असं कल्पना दिली की आपलं 29ला गेट टुगेदर आहे, ते छान वाटलं. आणि तेव्हापासून अगदी दिवस मोजत होते, काउंटडाऊन चालू होतं. अगदी प्रत्येक दिवसातलं एक दिवस मोजत होते, प्रत्येक दिवसातलं अगदी एक तास मोजायचा चालला होता, तासातली मिनिटं, असं अगदी खूप. मला वाटतं सगळ्यांचं मग तशीच अवस्था आहे की नाही. तर ते ग्रुपवर दिसत होतं खरं, खूप छान. म्हणजे कधी एकदा सर्वजण भेटल असं झालेलं होतं. बऱ्याच वर्षानंतर आपण एकत्र भेटत आहोत. बऱ्याच जणांना असं वाटतं की आता आपण पहिल्यांदाच भेटायला लागलो, कारण त्यावेळेचे चेहरे आणि आताची खूप डिफरन्स असल्यामुळं आता नवीन भेटतोय असं आपल्याला वाटतंय. आता या ऋणानुबंधाच्या गाठी पुन्हा बांधल्या जात आहेत.
माझी अशी एकच वेळा तुम्हाला विनंती राहील की आता इथून पुढचं जे आयुष्य आहे, आता तसं बघायला गेलं तर माणसाच्या आयुष्याचा भरवसाच नाही, कधी कोणाचं काही होईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आता इथून पुढचं जे आयुष्य आहे याच्यामध्ये हे ऋणानुबंध जे आहेत असेच जपूया आणि एकमेकांच्या संपर्कात राहूया. असं म्हणतात आयुष्य खूप सुंदर आहे, असं म्हणतात आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त एक मित्र हवा. मी आता फक्त मित्रच म्हणते, राग मानू नका. तर फक्त एक मित्र हवा, अगदी तो जीवाभावाचा, आपलं अख्खं आयुष्य आपलं अख्खं जग बदलून टाकणारा, सगळं काही सोपं करणारा. मग कुणाच्याही नात्याची आपल्याला गरज भासत नाही. अगदी जवळची रक्ताची जरी नाती असली, मित्र सोबत असला तरी त्या नात्याची आपल्याला एवढी गरज भासत नाही. जीवनात आलेल्या प्रत्येक संकटांना अडचणींना तोंड देण्यासाठी आपल्या सोबत असणारा आपला जो मित्र आहे त्यांना आपुलकीचे 4 शब्द, धीराचे 4 शब्द जरी बोलले तर खूप मोठं आपल्याला ताकद येते, हत्तीचं बळ येत असतं. आपल्या जी हक्काची जागा असते, कोणतीही गोष्ट असू दे, हक्कानं बोलायचं म्हटलं तर ती म्हणजे आपली मैत्री. म्हणूनच तर देवानं आपल्याला अशी एक अनमोल अशी मैत्री म्हणजे दिलेली ही एक अनमोल देणगी आहे. शेवटी एवढंच म्हणते, मैत्री करत असाल तर दिव्यातल्या पंथीसारखी करा. मैत्री करत असाल तर दिव्यातल्या पंथीसारखी करा. अंधारात जे प्रकाश देईल हृदयात असं एक मंदिर करा. अंधारात जे प्रकाश देईल हृदयात असं एक मंदिर करा. खरोखर खूप छान आपलं गेट टुगेदरचं हे नियोजन झालेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आज दिवसभराचा कार्यक्रम होणार, त्याच्यामध्ये सर्वांचं मी मनापासून अगदी हार्दिक स्वागत करते. आणि तुम्ही मला इथं जी प्रास्ताविक करण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्या संयोजकांचं खूप 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 आभार होतो. थँक्यू. धन्यवाद. पाठीमाग जे उभे आहेत त्यांना खुर्च्या घ्या, पाठीमाग खुर्च्या घ्या. संतोष गायकवाड खुर्च्या बसायला. मला वाटतं सवय गेली असं मागच्या बाकाने झाला. 32 वर्षानंतर आपण भेटतोय. त्या 32 वर्षात काय घडलं, आपण कोण आहात, आपले पूर्वीचे चेहरे यावेळीचे चेहरे कोणाचे कोणालाही आठवत नाही, बरोबर ना. आल्यानंतर गेटवर मी व्हिडिओ केला माझ्या मोबाईलमध्ये, कोण आवे तू अशी दिसतीस होय, आया तू आहेस होय. तीच आमची व्यवस्थित होती. मी काल ग्रुपवर टाकलं की डीपीला फोटो कोण टाकलं झाले, त्याचं कारण सगळ्यांचे वरचे चक्र उडाले, ज्यांचे आहेत त्यांचे पांढरे झाले. पण त्याला पर्याय म्हणून आम्ही फिरले आले. गणेश बरोबर हो, त्याला पर्याय म्हणून काय माहिती का, ते जर तुम्ही काय म्हणणार ते त्यांचे हे बघा किती तरी मला झाकरी केले ना, तेच काय झालं तुमच्यावर आहे ते झाले असते बघायचे सगळे जे चाकलं गेलं असतं. काय मित्रांबरोबर ना. तर जेम्स थॉमस पण आपल्या वर्गात आलेले आहे आणि आज त्यांना पहिल्या वर्गावर शिकलेला संतोष पहिल्या पेजवर आहे. संतोष गायकवाड. मी आता काय करतो होता, जास्त वेळ न घेता आपला हा कार्यक्रम असा हसत खेळत फुलत कार्यक्रम केला पाहिजे. की आनंदाचा क्षण, हा क्षण 32 वर्षानंतर अनुभवायला मिळतोय. हा क्षण आपल्याला जगवायचे, जगायचे, आठवणी साठवायचे, मनात साठवायचे, ध्यानात साठवायचे आणि तो क्षण घेऊन आपल्याला पुढे जायचे वर्षभराचं टॉनिक करण्यासाठी. मी पहिल्यांदा असं करूया, आपण ती ओळख करून घेऊया. सुरुवात माझ्यापासून करतो. मी संदीप मोरे, इयत्ता 10वी तुकडी ब. मी वर्गातला बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी होतो, परंतु मूर्ती लहान होती तेव्हा सगळी मारत होती, त्यामुळे कोण मला ओळखत नाही. मुलापैकी पण फक्त इंडिया कामगिरी, जयवंत शेलार आमचे मित्र. मुलींच्या पैकी 2 नावं ओळखली, आशा काळे, मनीषा, आशा कांबळे आणि मनीषा काळे. सगळ्यांचं जमले होती मनीषा काळे. ही ओळखीची माझी सपना दाखवायची म्हणून सपना आणि आशा काळे सगळ्यात टॉपर म्हणून या दोघीच होते ओळखीच्या. तर मी आशा काळेच होते, आशा कांबळे सगळ्यात टॉपर म्हणून ओळखीची. परंतु गणेश माझ्या चांगला पर्यायचा.
आणि मनीषा लोकरे त्यांच्या वडिलांचे माझ्या वडिलांचे चांगले संबंध होते, त्यामुळे त्या परिचयाच्या बाकी जास्त कोणाची ओळख नव्हती. 10वी सोडल्यानंतर परत मी तिकडे फिरवलो नाही, त्यामुळे कोणालाच मी कोणाच्या ओळखीचं नाही, कोण मला ओळखत नाही. तरी पण सध्या आता आरगावमध्ये राहतो, शेती करतो. त्याचबरोबर प्रसाद डेअरीमध्ये मी डेअरी मॅनेजर म्हणून काम करतो आणि त्याबरोबर मी पत्रकारिता करतो. पत्नी, आई, वडील, भाऊजाई, भावाची 2 मुलं, माझी 2 मुलं, असा एकत्र कुटुंबाचा परिवार आहे. मुलगा कॅम्प्युटर AI करतोय RITला, मुलगी CA आहे. असा हा माझा परिचय. आता सुरुवात. एक मिनिट काय चाललंय ते काय करतात तिथून पहिला नंबर आहे. नमस्कार. मनीषा मधुकर काळे आणि सासऱ्याचं नाव सौ मनीषा मधुकर पाटील. मी माझगावमध्ये राहते. सापळच्या अलीकडे आहे गावामध्ये काम केलं. आता माझा परिचय झालेलाच आहे, तरी पण माझं नाव आशा हिंदूराव कांबळे आणि आत्ताचं नाव आहे आशा जालंधर चव्हाण. माझं दिलेलं गाव आहे शहापूर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. मी तिकडंच राहते. मी प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करते. आता 25 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे आणि मला 2 मुलं आहेत. माझा मुलगा आता मेडिकल टाकलेला आहे, फार्मसी झालेली आहे आणि मुलगी MSc करत आहे कॉम्प्युटर सायन्समधून. थँक्यू. नमस्कार. सासरची हर्षदा श्रीमंत जगताप. माझं गाव वडगाव हवेली, कराडमध्ये. मी सध्या सातारमध्ये राहते आणि मेन म्हणजे मला सगळ्यांना सांगायचं की मी येणारच नव्हते, कारण मला असं वाटत होतं की मला कोण ओळखणारच नाही आहे इथं, कारण अगदी 2-4 जणच अशी होती की ती मला ओळखतात. पण कसं झालं, तुमच्या सगळ्यांचं गेट टुगेदरचं प्लॅनिंग चालू झालं आणि सगळ्यांचे फोन यायला लागले, हे म्हणे ये, ते म्हणे ये. पण मला म्हणजे यायची इच्छा होती, पण मन म्हणत होतं की नको, कोण ओळखत नाही आणि कसं जायचं. मग शेवटी सगळ्यांचे फोन, उदया, मनीषा, असं सगळ्या मनीषा, एकच मनीषा नाही आहे, तेव्हा सगळ्या मनीषा, उदया, सुषमा, सगळ्यांचे जसे फोन यायला लागले तसं ठरवलं. आणि सगळ्यात जास्त मला गणेश त्याचा फोन आला, तर तो म्हणे की मला तू ये. तर मी म्हटलं मी 5वी ते 7वी होते, त्यामुळे मी तुमच्या 10वीत बसत नाही, मग मी कशी येणार. तर तो अक्षरशः पॅनर बदलला. मला म्हटलं 5वी ते 10वी करूया. मग त्यांनी म्हणजे त्याचे विशेष आभार मला मानायचे, त्याच्यामुळे मी इथपर्यंत आले. त्यानं माझ्यासाठी चेंज करून 91-92 करायला होतं आपल्याला, ते मांडलं बरोबर. मी कशी येऊ मग, आमच्या घरची म्हणते की तुझे किती गेट टुगेदर त्या शाळेत तुझी 10वी झाली. मग आता ते बोलणार ना मला, तुला की 10वीला कुठे होते. आपला आवाज मला मोठा आहे, त्यामुळे मग आपण हे चेंजेस केले. कसं आहे, तिला पण सॅटिस्फाय वाटलं पाहिजे की आपण आपल्याच कार्यक्रमाला निघालो, दुसऱ्याच्या कार्यक्रमाला निघालेलो नाहीये. असे बरेच बऱ्याच सगळ्यांच्या वतीनं मी सांगते, आपल्या गणेश मोहितेचे सगळ्यात महत्वाचे. आणि बाकी सगळ्यांनी मला फोन केला, त्यांचे पण विशेष आभार. नंतर सगळ्याजणी माझे बेंच पार्टनर उदया चव्हाण, त्यांची मला आठवण व्हायची. नंतर माझ्यासमोरचा बेंच सुनीता आणि मनीषा लोकरे त्यांची, परत बाकी सुषमा बुधे, ते भारती बुधे, तुपे वगैरे सगळ्यांचे, म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यामुळे मी येऊ शकले. म्हणजे थोडेफार माझ्या ओळखीचे होते, खूप जण काही नव्हते ओळखीचे. आणि सगळ्यात जास्त क्लोज म्हणजे विकास चव्हाण, 5वी ते कॉलेज होईपर्यंत, त्याचे पण आभार. तर आजपर्यंत मैत्री जपली आहे म्हणून त्याचे आभार. धन्यवाद.
माईक जवळ. नमस्कार, मी सीमा रामचंद्र गायकवाड आणि इकडचं नाव आहे सीमा राजेंद्र ताटे. मी आता सध्या कवट्यात असते. अंगणवाडी सेविका म्हणून मी कार्यरत आहे. 27 वर्ष झाले तिथं. आणि मला 5 मुली आणि 1 मुलगा आहे. माझी मोठी मुलगी ॲक्टर आहे आणि त्या इंजिनियर दोघीजण इंजिनियर आहेत. एक शिक्षिका होईल आता पुढच्या वर्षी आणि एक सायन्समध्ये आहे. ॲक्टिंग पुण्यात करते, गाण्यामध्ये. थँक्यू. जागेवर नाही बोललं तर चालेल. मला येरवळ्यात दिलंय. माझी 2 मुलं आहेत आणि मी पहिल्या बॅच आहे तुमच्या, त्यामुळे ओळखीचे कोण नाहीत, ठराविकच मुलं आहेत. काही मी येण्यासाठी कारणं दिली पण तुम्ही नसताना आला हे चांगलं केलं. मुली ओळखीच्या होत्या ना या पहिल्या. माझं पहिलं नाव जिजाबाई शिवाजी चव्हाण आणि आताचं चालू नाव रेखा रामचंद्र कळंबे, राहणार सुपणे. मला 2 मुलं आहेत. मिस्टर गॅरेजचं काम करतात. एक मुलगा, एका मुलाचं लग्न झालंय आणि अजून कोण असं आहे का आपल्या? एक नात आहे आणि छोटा मुलगा तासवाड्याचा आहे. तिथं पुढे डिग्रीचा आहे. ओके. आता मनीषा दत्तात्रय कप मिलिटरी अक्षिंगे. मी सध्या खारघरला राहते, नवी मुंबई खारघरला राहते आणि परचेस मॅनेजर म्हणून एका कंपनीत काम करते. मला 2 मुलं आहेत. एक फार्मसी झालाय, तो आता जॉबला आहे. दुसरा इंजिनिअरिंग इंजिनिअरच्या 4th इयरला आहे. नमस्कार, मी पूर्वीची सुषमा शंकरा यादव, आत्ताची सुषमा जितेंद्रकुमार पाटील. सध्या मी कराडला राहते. मला दिलेलं गाव आहे 32 शिराळा. मी पण पहिल्यांदा ज्युनियर आणि सिनियर कॉलेजमध्ये लेक्चरशिप करत होते. मला पण 40% ग्रँट मिळाली होती, पण 3 वर्षात मी परमनंट झाले असते. पण मला प्रापंचिक जबाबदाऱ्यामुळे पुन्हा करता नाही आली सर्व्हिस. मला 2 मुले आहेत. पोद्दार इंटरनॅशनल आहे, एक पहिली 10th आहे, दुसरी 5th आहे. आणि मी हाऊस पिटेपर्यंत हाऊसवाईफ आहे आता सध्या, कारण संसाराचा गाडा आहे मी एकटीच ओढते. सध्या संसाराचा गाडा एकटी ओढते. गणेशला माहिती, मिस्टर बाहेर असतात, आउट ऑफ इंडिया, त्यामुळे सगळं एकटीला बघावं लागतं. एवढंच माझी ओळख आहे. धन्यवाद. नमस्कार, मी पूर्वीची उदया सुधाकर चव्हाण, आत्ताची उज्ज्वला भास्कर पाटील. मला काल्यामध्ये दिलेलं आहे आणि मी कराडमधला आहे. MA BEd केलं. थोडे दिवस जॉब केला, HM पर्यंत मी गेलेली. पण घरातल्या जबाबदारीने सांगितलं तशा हाऊस पिटेपर्यंत त्या कराव्या लागतात, त्यामुळं तो जॉब मी सोडून दिला. आता घरात असते. 2 मुली आहेत मला. एक मुलगी आत्ता 9वीला आहे आणि एक 7वीला आहे. कोली फॅमिलीमध्ये ते आहेत. आणि एक सांगायचं होतं, एक तर आपली पहिली बॅच म्हणजे 5वी ते 10वी आणि लेट बेटर दॅन नेव्हर असा आपला स्नेहमेळावा आजचा झालेला, म्हणजे थोडासा लवकर व्हायला पाहिजे होता, ह्याची एक खंत वाटते. आणि चेहरे ओळखीचे नाही आहेत, नावही ओळखत नाही, पण आज मला शाळेत आल्यासारखं वाटतंय. फार सुंदर वाटतं. धन्यवाद. मी पूर्वीची मनीषा जगन्नाथ आणि आत्ताची मनीषा प्रमोद जाधव. मी BMS केले आणि एका गायनेक हॉस्पिटलमध्ये असिस्टंट डॉक्टर म्हणून काम करते. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे ती MCA झाले, ती जॉब करते मुंबईला, आणि मुलगा 12वी. हॅलो, माझं नाव मनीषा मधुकर लोकरे. सध्याचं नाव आहे मनीषा राहुल शिंदे. मिस्टर पुण्याला ॲडव्होकेट आहेत. मी पुण्याला असते, गेले 22 वर्ष झाले. आणि एक शाळा आहे जिथे मी राहते, कात्रजला, अभिनव विद्यालय, तिथे मुख्याध्यापिका म्हणून काम करते. एक मुलगा आहे, तो गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुण्यात एक सर्वात मोठं कॉलेज आहे. 150 वर्षाची त्याला परंपरा आहे. तिथं 3rd इयर इंजिनिअरिंगला आहे.
आणि मुलगी सध्या 12वीला आहे. धन्यवाद. नमस्कार. पहिलं नाव माझं सुनीता रामचंद्र साळुंखे आणि आताचं सुनीता गणेश खोड. मी सध्या काश्मीरनगरमध्ये राहते आणि मी हाऊस क्वीन आहे. मला सांगायला खूप आवडतं. मला 2 मुले आहेत. मुलगी आहे ती आता म्हणजे PCN कंपनीत कामाला लागली. ज्या दिवशी आपला गेट टुगेदरचं म्हणजे ठरलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मुलगी म्हणजे कामाला लागली. त्यामुळे मला इतका आनंद होतोय सांगायला की ह्या महिन्यात म्हणजे आपल्याला 2 आनंद इतके म्हणजे भेटलेत ना, सर्वात मोठे की बात. म्हणजे जीवनाचं सगळं मिळालं मला पण झाले की सगळे मित्रमैत्रिणी पण भेटल्या आणि मुलीला पण जॉब लागला आणि माझा मुलगा आहे तो 12वीला आहे. तो संजय घोडावेतमध्ये आहे. हो घरी आल्यानंतर सगळ्यांनाच बोलवायचं. हो घरी यायचं. मग गाडी येणार आहे. चालेल ना. हॅलो नमस्कार, मी वंदना थोरात आणि आत्ताची वंदना तुषार पवार. मी गृहिणी आहे. 2 मुलं आहेत मला, 1 मुलगी आणि मुलगा. मुलगी MCA झाली आणि मुलगा डिग्रीला आहे 2ऱ्या वर्षाचा. मी गृहिणी आहे. नमस्कार. मी शोभा प्रल्हाद भोंडे. आता शोभा नाना शिंदे. मी गोरेगावला राहते. मला 2 मुले आहेत. मोठी मुलगी CA झाल्या, ती जॉब करते आणि बाकी फार्मसीला स्टडी. नमस्कार. पहिली प्रतिभा तेरण सावंत. आता प्रतिभा भरत माने. आवाज येत नाही. आत्ताची प्रतिभा भरत माने. मी पुण्यात असते. मला 2 मुले. मुली लग्न झाले. मुलगा अमेरिकन कंपनीत ॲडमिन काम करतो. नमस्कार. मी पहिली स्नेहलता तात्यासू शेला. आता तर स्नेहलता राजाराम भोसले रहिमतपूर. मला 3 मुलं आहेत. 2 मुली 1 मुलगा. एका मुलीचं लग्न झालेलं आहे. 1 मुलगी BSc ॲग्री झालेली आहे. मुलगा इंजिनियर झालेला आहे. मला पण एक जावयाला 1 नातू झालेला आहे. आजीबाई झाले. सुरुवात फेटा मी 7वी आणि 8वीला तुमच्याबरोबर होतो. मला एक मुलगा 1 मुलगी आहे. मुलगी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आहे. सातारामध्ये आणि मी सध्या 19 वर्षाचा प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये जॉब करतो. नुकतं मला प्रमोशन झालं मागच्या वर्षी आणि वाईट घटना अशी घडली की माझी पत्नी मागच्या महिन्यामध्ये सोडून. नमस्कार. मी राजेंद्र कुंडली खरेकर. मी सध्या पुण्यामध्ये ॲडोवेलिक लिमिटेड या कंपनीमध्ये ॲज मॅनेजर मेंटेनन्स मॅनेजर म्हणून काम करतो. मलाही 2 मुलं आहेत. मोठा मुलगा BSc ॲग्री झालेली, डिग्री झालेली आहे. त्यानंतर तो MBA करतो, आता लास्ट इयरला आहे. आणि छोटा मुलगा आहे तो CTS करतो, सायबर डिजिटल सायन्स. आणि सध्या राहिला पुण्यात आहे चिखलीमध्ये. शिवाजी सावंत. माझं ट्रॅक्टर गॅरेज आहे. ट्रॅक्टर मेकॅनिकल काम करतो. मला 3 मुलं आहेत. 2 मुली 1 मुलगा. 1 डिग्रीला आहे आणि 1 नर्सिंग करते. मुलगा 11वी सायन्स करतो. हॅलो, मी सोमनाथ रामचंद्र पांडवले, राहणार पासून. सोमनाथ रामचंद्र पांडवले, राहणार पासून. आमची म्हणजे मी फक्त शेती करतो. शेती आहे तर पावर आहे. 2 मुलं आहेत. 1 मुलगी 9वीला होली फॅमिलीला आहे आणि दुसरा मुलगा 6वीला होली फॅमिली. आणि या गेट टुगेदरचं श्रेय मी सगळे संजय थोरात, संजय खोत, तानाजी
आणि आम्ही चौघांनी अगोदर केलं होतं, पण अगोदर रिस्पॉन्स देत नव्हते म्हणून पुन्हा एकदा परत मी ट्राय केला, तर आपल्याला झाले. सर्वांचं आभार. हॅलो, नमस्कार. मी विकास पांडुरंग सावंत, गाव माझं चिखली. मी इयत्ता 10वीला तुमच्यावर नव्हतो, म्हणजे चिखली शाळेला होतो, पण बऱ्याच मित्रांनी विनंती केली की तुम्ही पण गेट टुगेदरला 8वी 9वीला तुम्ही होता, तर तुम्ही पण या. मी कॉलेज केल्यानंतर BA BPEd केलं आणि 1-1.5 वर्ष सर्व्हिस केली, पण सर्व्हिसमध्ये नंतर सोडली. आमची जमीन 16 एकर आहे, त्यामुळे शेती करायला कोण नव्हतं, त्यामुळं मी आता सध्या शेती करतो. ऊस, टोमॅटो, बाकी सर्व पिकं घेऊन माझं मला 2 मुले आहेत. एक 12वीला आहे आणि एक 9वीला आहे, आणि एक मुंबईमध्ये शिकते आणि एक पुण्यात शिकते. मी शामराव लक्ष्मण रोडस, इयत्ता 10वीमध्ये शिकत होतो. माझं मुळगाव पुणे जिल्ह्यात आहे, परंतु सर्व्हिस निमित्त मी पुन्हा मसूर भागामध्येच माझी सर्व्हिस लागली. म्हणजे मी उपशिक्षक आहे शिवाजी विद्यालय मसूरमध्ये या ठिकाणी उपशिक्षक आहे. मला 2 मुली आहेत, एक BSc ॲग्री करते आणि छोटी मुलगी नवोदय विद्यालयामध्ये आहे. मंडळी प्राथमिक शिक्षक आहे. अशा प्रकारे आमचा परिवार आहे. नमस्कार. रामदास मावशी शहापूर. सध्याचा यात्री सरकारी साखर कारखान्यात नोकरी करतो. मला 2 मुलं आहेत. पोरला BCS लास्ट इयरला आहे, आता मेकॅनिकल इंजिनियर फर्स्ट इयरला आहे. धन्यवाद. नमस्कार. मी विजय सदाशिव जाधव, राहणार शहापूर. सध्या कर्नाटक परिषद पाणी विभागात नोकरी करतो. आणि मुलगा 5 आहे. आमचं स्वतःचं हॉस्टेल आहे, तिथं मुलगा आहे. आणि आपल्या कारखान्याच्या मुलगी 6वीला आहे. नमस्कार. मी मोहन विलास कामगिरी, मुक्काम पोस्ट मसूर. मी सध्या बिल्डिंग मटेरियलचा उद्योग बिझनेस करतो. मला एकच मुलगा आहे, तो आता RITला डिप्लोमा, सिव्हिलचा डिप्लोमा करतो. एवढा प्रवास करतो मी जयवंत विजय शेलार, 10वी नंतर 11वी 12वीचं शिक्षण यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड इथून घेतलं. इंजिनिअरिंगचा डिग्रीचा कोर्स कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज सातारा इथून घेतलं. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतीबरोबरच बिल्डिंग व्यवसाय, प्लॉटिंग, लायझनिंग इत्यादी करतो. माझ्या कुटुंबामध्ये माझी पत्नी आणि 2 मुलं आहेत. एक मुलगा BSc सेकंड इयरला आहे, दुसरा मुलगा हा 12वीला आहे. नमस्ते. माझं नाव अमरसिंह गोविंदराव जगदाळे. मी शेती करतो. माझी मुलगी 10वीला आहे, एक मुलगा 2रीला आहे. आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे असं, कॉलेजपर्यंत आम्ही बरेच जण एकत्र होतो. काही मैत्रिणी काही आमच्या बरोबर होत्या. आम्ही सगळे गेट टुगेदरला बऱ्याच वेळा आम्ही इथं भेटलो नाही, पण आम्ही चर्चा करताना म्हणत होतो की आपल्या शाळेत गेट टुगेदर होत होतं. आणि त्यासाठी आम्ही एका ग्रुपही स्थापन केला होता. सोमनाथ, मी आणि कोळी. त्या ग्रुपमध्ये असं झालं की सगळी बाहेर पडते आणि शेवटी कोण राहिलं तर मी आणि कोळी फक्त दोघं जण राहिलो. आणि म्हणजे काय होतंय का नाही ग्रुप सगळं. परत सोमा म्हणला मी जरा हे बघतो, कोणाकोणाला भेटतोय, धनाजीला म्हणतो काय होते का, असं म्हणून ते परत एकदा दुसरा ग्रुप क्रिएट झाला. थँक्यू. सुनील बाबुराव कोळी. मी सध्या कराडमध्ये आहे. पहिल्यांदा सगळ्यांना सांगायचं म्हणजे आपली 32 वर्षानंतर आपली गाठ पडली. प्रत्येकाचं चेहऱ्यावर काय कायचे ओळखत नाहीत, काय कायचे ओळखत आहेत. आणि चेहऱ्यामध्ये पण बदल झाला आहे. समजा उदाहरणार्थ गणितचा जास्त चेहऱ्यामध्ये बदल झाला आहे. बाकीचे बरेच लोक आहेत की त्यांचे चेहऱ्यात ओळखण झाले. आत्ता परिस्थिती अशी आहे, आता ओळखी सगळ्यांच्या झालेल्या आहे. इथनं पुढं आपण असं व्यवस्थित राहूया. म्हणजे ग्रुपमध्ये प्रत्येक वर्षी एकदा तरी आपण एकत्र जमूया असं मला वाटतंय. आणि माझे आता सुरुवात सांगायची म्हणजे 10वी झाली तर मी सिव्हिल ड्राफ्ट्समनचा कोर्स केला.
आणि सर्व्हिसचं निमित्त मी बाहेर पडलो, जरा कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये सर्व्हिस लागलो. आणि त्यानंतर मला एक कॉल आला कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये असताना की फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिस लागली, तुमचे कॉल आला आहे असं. तर फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे काय आहे हेच मला माहीत नव्हतं पहिली गोष्ट. तरी पण कॉल आला, वडील होते माझ्याबरोबर, कॉलला गेलो, सातारला आलो. तर जाताना मला संतोष हा गाठ पडला. मला हां संतोष बरोबर की म्हटलं, मी त्याला विचारलं म्हटलं फॉरेस्ट म्हणजे काय आहे. तर म्हटलं फॉरेस्ट म्हणजे काय, म्हटलं जनावर टाकायचे म्हटलं. एवढंच असं काम असते, बाकी दुसरं काय काम नसते. म्हटलं ठीक आहे म्हटलं, सरकारी नोकरी तर आहे म्हटलं, चला म्हटलं जाऊया आपण करूया. म्हणून मी आपलं गेलो गणेश. पण नंतर माझे नंतर गाठ पडली स्टँडवरती. तसंच कॉल आला, परीक्षा दिली, एका दिवसात सिलेक्शन, सकाळी गेलो संध्याकाळी सिलेक्शन पण झालं. असंच ते म्हणजे सरकारी नोकरी म्हणून ह्याचा पण जरा त्यात सहभाग आहे, गणितचा पण सहभाग आहे. सगळ्यांनी बऱ्याच म्हणजे मित्रमंडळी असल्या की त्यातून फायदा होतो की मला त्यातून सांगायचं आहे. आणि परत असंच सर्व्हिस आम्ही केली, महाबळेश्वर केलं, कराड केलं, त्यानंतर वाटपाडी, आता तासगावमध्ये सर्व्हिसला आहे. मला 2 मुलं आहेत, एक 10वीला एक आणि एक 5वीला एक आहे. तसं एक घरातल्या जबाबदाऱ्या होत्या, त्यामुळे जरा थोडंसं लेट लग्न झालं सगळे, असं माझं आहे. ठीक आहे, ओके. जनार्दन जागवाडे, व्यवसाय शेती नर्सिंग आहे मी. आणि माझा मुलगा D.Pharm झाला आणि मुलगी B.Pharm सेकंड इयरला. छान. माझं नाव माणिक सोनावली चिखली. मला आवडीनं गणेश सोनावली म्हणून फेमस आहे मी मसूर भागामध्ये असं आहे. आणि मी पहिला मुंबईला माझा व्यवसाय होता. आता वडील 2010 साली वारल्यानंतर मी गावाला आलो, ते आता शेती करतो गावामध्ये. माझी मुलगी बी फार्मसी 3rd इयरला, मुलगा 10वीला आहे. माझं नाव शिवाजी गजानन ढेरे, गाव माझं शहापूर. मी टेक्सटाईलमध्ये टेक्निकल ऑफिसर पोस्टवर काम करतो. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी कॉम्प्युटर डिप्लोमाला 3rd इयरला आहे आणि मुलगा कॉम्प्युटर डिप्लोमाला 1st इयरला आहे. नमस्कार, माझं नाव अंकुश संपत पवार, राहायला कारखान्यावर आहे. 2 मुले आहेत, एक वेल्डर आहे, एक फिटर आहे, सध्या घरीच आहे. नमस्कार, माझं नाव युवराज उत्तम चव्हाण, राहणार कोकण हवेली. मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलगी आता जॉन्सन कंट्रोलला जॉब आहे आणि मुलगा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. नमस्कार, मी महेश सर्जेराव पुढे पाटील. दहावीचं 1 वर्ष मी त्याच्याबरोबर, 10वीला 1 वर्ष बॅचलर. त्यानंतर माझं सगळं कोल्हापूर स्थायिकमध्ये फॅब्रिकेशन व्यवसाय. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा मेकॅनिकल इंजिनियर 3ऱ्या वर्षाला आहे आणि एक 12वीला आहे. थँक्यू. हॅलो, मी तानाजी फरांना इकडे 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. दोन्ही मुलं लातूरला, मी अभ्यास करतो. विकास पवार मागाव. मला 2 मुले आहेत, थोरल्या मुलीचं लग्न झालेलं आहे. वेगवेगळी याच्या आहे आता पुण्याला. 2 नंबरची मुलगी आहे, ती RIT कॉलेजला कॅम्प्युटर सायन्स, ती आहे BTechला 2ऱ्या वर्षाला आहे. आणि मी शेती करतो. माझा पोट आहे गायांचा, मी रोज 60 लिटर दूध घालतो. हॅलो, माझं नाव श्री पांडुरंग उत्तम थोरात, मुक्काम पोर्ट नडशी. मी गणेश मोहितेंच्या वर्गात 8वी ते 10वी होतो. आमच्या वर्गात हॅलो, बरं ठीक आहे. विकास पवार, गणेश मोहिते ही बॅच होती आमची 8वी. काय सांगतो, तुमची नावं मला माहीत आहे सगळ्यांची. 8वी, 9वी, 10वी. 10वीत मी बसलो नाही परीक्षेला, कारण 92चा वर्ल्ड कप होता. आणि त्या वर्ल्ड कपमुळे मी परीक्षेलाच बसलो ना. आणि मग 93ला मी ज्योतिर्लिंग विद्यालय शिरवडीतून 75% पास झालो. नंतर ITI केला.
2 वर्ष ITI केल्यानंतर इलेक्ट्रिशियन कारखान्यात अप्रेंटिस केली. आधीतला 1 वर्ष काम केलं, पुण्यात 1 वर्ष काम केलं. नंतर मी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळ सातारा घरात गेले 21 वर्ष काम करत आहे इलेक्ट्रिशियन म्हणून. आणि माझ्या वर्गातल्या मुली तुकडीतल्या मी सांगू शकतो. मनीषा दस, मनीषा लोकरे नाही, तुकडी नव्हती ती, आपल्या बरोबर होती. तुकडीत होतो मी. गणेश कुठं होतो मी, अरे विकास कुठं होतो मी, तुकडीत होता. मनीषा लोकरे, सुनीता साळुंके, आता वंदना थोरात पहिले ब तुकडीत होती, शोभा गोलप ब तुकडीत होती. प्रतिभा सावंत काय मला माहित नाही कुठल्या वर्गात होती ती, अगोदर होती का काय. कोण, मी 8वी ते 10वी होतो ना. आता ही का मनीषा काळे इंग्रजी चांगलं होतं, ही तिकडं होती. आणि मनीषा दत्तचं गणित चांगलं होतं, मनीषा दत्तचं गणित चांगलं होतं. बरं ठीक आहे. अरे तुझा गणेश आल्यान सर शेख, गणेश मोहिते, थांब आल्यान सर शेखचा 1 नंबर खास मित्र माझा. परवा तुला फोन केल्यावर काय म्हटला, तू जवळचा ते देशमुख सरांचा दुसरा मुलगा आहे दुसरीत. कारण काय माहितीये का, मला सांगताना अपूर्व वाटते जरा, कारण लग्न झाली ना तो आलं. आणि मी आता माझा मुलगा दुसरीत आहे आता, आणि कन्या 8वीत आहे. कन्या 14 वर्षाची आहे. पण काय झालं, माझं लग्न झाल्यानंतर 5 वर्षानंतर मुलगी झाली मला. आणि त्या मुलीनंतर 7 वर्षानंतर मुलगा झाला. म्हणजे 12 वर्षाचा वनवास भोगल्या मुलगा झाला. आणि चांगलं झाले, दोन्ही मुलं चांगली आहेत, ती अतिशय चांगली आहेत. आणि सुषमा यादवची गाठ पडली होती माझी गाठावर. 2 मुलं घेऊन मी होतो, तिची मुलगी होती, तिला मी सुषमा यादव, ती म्हटली अरे हातवारी करून भाषण करणार तू पांढरून थोरात, अशी ओळख करून दिली तिला. बरं आहे ना, असू दे, तू बी तेच म्हणलास फोनवर. ठीक आहे, गणेश बी तेच म्हणलाय. नाही तर गणेशच्या अगोदर नाव घेतलं चिडचिला. ठीक आहे. पांडुरंग थोरात बऱ्यापैकी वक्तव्य झाल्यानंतर मी शेतात काम करेन. 5वी ते 10वी यशवंतराव चव्हाण विद्यालयात मी आपल्या सगळ्यांच्या बरोबरच होतो. तशी बघितली तर त्यावेळेला मोबाईल किंवा कुठलेही मीडिया नसल्यामुळं आपला संपर्क बऱ्यापैकी तुटलेला होता. आणि इथे संयोजक जे आहेत, नावं न घेता मी बोलतोय, त्यांनी सर्वांनी अफाट कष्ट करून सगळ्यांचे मोबाईल नंबर मिळवून आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. आणि मी माझं मूळ गाव तुंग, आणि तिथे एक 4 वर्ष शेती वगैरे केल्यानंतर मी सर्व्हिसला लागलो. त्यानंतर सर्व्हिस करत करत कागल येथे मुक्कामी आहे. आत्ता स्वतःचा फ्लॅट वगैरे घेऊन घर वगैरे बांधलेलं आहे सध्या. माझा मुलगा BTech करतोय, आणि तोही संजय गोडाऊतमध्ये. आणि विशेष म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचे ट्युशन न घेता तो म्हणजे आपल्या हुशारीतूनच पुढे गेलेला आहे. ठीक. माझं नाव शशिकांत मारुती चव्हाण. माझी शेती आहे 3.5 एकर. ते बघत सिव्हिलमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतो मी. माझ्याकडे 10 काम करायची टीम आहे. मला 2 मुलं आहेत. मुलं शाळेत आहेत, एक 8वीला आहे, एक 7वीला. ओळखला का तुम्ही त्याला? शशिकांत ओळखला इथे शशिकांत मारुती चव्हाण कोपरडा. मनीषा चव्हाणला ओळखता का? यातले किती जण ओळखतात मनीषा चव्हाणला? हा, कारण मनीषा, कारण तिचा फोन आला होता त्यावेळी पण मी तिला बोलतो. मनीषा आणि हा यांचं रिलेशन आहे. मनीषा याची आत्या लागते, हे त्याच वेळी आम्हाला माहित होतं. ओके.
त्या कोपऱ्यात नाही कळलं काय हे सगळे ओळखतात विचार की तुला कोण ओळखतं नाही ओळखत नाही आता ही सगळी ओळखते जरा गाडीचा लुक आहे बायकोचं मी आभार मानते कारण तिनं त्याला फोन करून पाठवला आहे. माझं काम बीडला चाललं होतं त्यामुळे मी नव्हतोच इथे. ज्यावेळी तिनं फोन केला त्यावेळी मंडळी म्हणली की ते नाहीत आता घरात त्यांची काय गॅरंटी. आल्यानंतर तुझा फोन आला. मी संतोष रामचंद्र गायकवाड आर्वी शेती करतो. 3 मुलं आहेत मला. एक मुलगा IA करतो, एक BA ला आणि 6वी. नमस्कार. मी जमलेल्या माझ्या जिवलग मित्र मैत्रिणींना विकास पवारचा मानाचा मुजरा. मला वाटतंय की मला इथले ऑलमोस्ट सगळे ओळखत असावेत किंवा नसावेत माहीत नाहीये, पण मला वाटतं की मी माझी ओळख करून देतो की माझं नाव विकास पवार, माझं गाव वडोले निळेश्वर. राईट नाऊ मी बिझनेस करतोय. माझं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तासवडे MIDC मध्ये. मी राहतो पुण्यामध्ये, माझं ऑफिस आहे बॉम्बेला. त्यामुळं 2 दिवस बॉम्बे, 2 दिवस पुणे, 2 दिवस कराड असं माझं वीकली शेड्यूल असते. आणि माझे जीवाभावाचे सगळे मित्र मला वाटतंय की त्यांच्या पुण्यामुळं मला वाटतंय की मी माझ्या लाईफमध्ये जे काय करिअर किंवा जी काय ग्रोथ केली असेल, आय गिव्ह ऑल क्रेडिट्स टू माय ऑल माय कलिग्स अँड फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे शंका तुम्ही काही सांगितलं, प्रश्न विचारला तर उत्तर देईल. नाही एकच बायको आहे. पोरं 2. माझा मोठा मुलगा आहे तो केमिकल इंजिनिअरिंग करतोय आहे 2nd इयर. आणि दुसरा मुलगा आहे तो आता 4th स्टँडर्डला आहे. आता कोण मगाशी म्हटलं हा पांडुरंग ना, बरोबर ना पांडुरंग. आम्ही पण तुझ्याच लाईन मध्ये आहे. तुझा मुलगा काही म्हटला ना 2री 3री ला. हा माझा मुलगा केमिकल इंजिनिअरिंग करतोय 2nd इयर. आणि दुसरा मुलगा आहे माझा तो आता 3rd स्टँडर्ड 4थीला. हा म्हणजे आम्ही तुझ्या मागं काहीतरी आहे तुझ्या बरोबर. असं काही नाही, असं वाईट वाटून घेऊ नको. असं काय नाही, जे आहे ते आहे. एक्झॅक्ट. ओके. नमस्कार. माझं नाव प्रशांत वसंत पवार. मी पार्ल्यात राहतो. मला एक मुलगा एक मुलगी आहे. घरी आपलं दुकानाचा व्यवसाय आपला. इथं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बरेच वर्ष झाले कोणालाच म्हणजे भेटलं नव्हतं, बोललो नव्हतं. विकासची वगैरे गाठ पडती शिक्षकांत असतो. पण माझा मित्र संतोष गुरु आणि करणारा बरोबर मोरे यांची कधीच म्हणजे अशी बरेच दिवस गाठ नव्हती. तर या निमित्तानं का होईना पण गाठ पडली. आणि महत्वाचं म्हणजे गणेश मोहिते मॉनिटर होते. सगळ्यांचं नाव वगैरे लिहून ठेवणार. फोन करतात, दंगा करते काय. त्याला भेटून पण बऱ्यापैकी आनंद झाला. प्रशांत वसंत पवार पार्ले. लक्षात आलं का? प्रशांत पवार कॉलनीत राहिला. कॉलनीत होतो राहिला. बरोबर. नमस्कार. मी गणेश दिलीपराव मोहिते. मी 10वी मध्ये विद्यार्थी आहे.
आणि तसं म्हटलं तर मी आपल्या यशवंत नगर सहकारी साखर कारखान्यावर 1ली ते 10वी म्हणजे माझं शिक्षण जे पहिली ते 4थी तट्ट्याची शाळा होती. त्यानंतर 5वीला आमचं पहिल्यांदा हायस्कूल चालू झालं. त्या बॅचचे मनीषा जज असेल, मी असेल, मनीषा लोकरे वगैरे लेट होत्या, म्हणजे त्या 4थीपर्यंत आमच्याबरोबर नव्हत्या. त्याच्यामध्ये तू आणि विजू हे दोघं म्हणजे त्यावेळी फेमस झाले कारण शिक्षकांची मुलं. हां, तर 4थीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर 5वीला आपल्याला हायस्कूल तिथे येणार एवढा आनंद झाला होता आम्हाला, कारण आणि आमच्यापेक्षा आमच्या पालकांना झाला होता, कारण आम्हाला मसूरला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तर कारखान्यावर 5वी चालू झाली. तेही आत्ताच्या म्हणजे मिनी केजीला मुलगा गेला तरी त्याला बेंच असतो, पण आम्ही 7वीपर्यंत खाली कट्ट्यावरच बसलेलो आहे. परंतु ती एक शिक्षणाची क्वालिटी होती म्हणा काय, कारण त्यावेळी जे काय आपले शिक्षक होते माझ्या माहितीप्रमाणे त्यातला कोणी असा हायर केलेला नव्हता. सगळे आपले अकाउंट ऑफिसला, टाइम ऑफिसला वगैरे, म्हणजे चव्हाण सर होते टाइम ऑफिसला होते, लोकरे सर आम्हाला सायन्स शिकवायचे, म्हणजे असे गोळे सर, म्हणजे असे सगळे कारखान्याचा जो स्टाफ होता त्याच्यातील मॅक्झिमम शेती डिपार्टमेंट आणि टाइम ऑफिस, कारण इंग्लिश आणि मराठीसाठी टाइम ऑफिस घेतलं आणि शेतीचे जे काय शेतीमध्ये काम करत होते ते सगळे इकडं शिक्षक म्हणून घेतले होते. तर त्यांनी आमचा खरा पाया भरला. आणि म्हणजे मला अजून आठवते, फक्त गणिताच्या शिक्षकांचं मला नाव आठवत नाही, परंतु ते असे बोटानं करायचे, असं असं दाखवायचे, प्लस मायनस, मला हा खडू मारायचे. 5वी ते 7वी पर्यंत रसाळचं, यस, कारण आपण मराठी मीडियमची मुलं 4थी पर्यंत आपल्याला अधिक वजा गुणिले भागिले असं शिकवत होतो. तर त्या सरांनी मला आठवते 4 ते 5 त्यांचे क्लास फक्त चिन्ह शिकवण्यासाठी घेतली होती आणि सगळ्यांना पाठ करायला होत होते. म्हणजे ते जे त्यांचं डेडिकेशन होतं त्याच्यामुळं शक्यतो जे काय आता यशस्वी झाले न झाले सगळे यशस्वी आहेत, इथं पोहोचलेत म्हणजे सगळे यशस्वी आहेत. पण फायनान्स किंवा तो पैसा आहे तो विषय सोडून दिला तर माणूस म्हणून आणि एक मित्र म्हणून जे आत्ता सगळे इथं आलेत मी त्यांचे खूप आभार मानतो. कारण काय आहे, कारण ते त्यावेळी आपल्याला शिक्षकांनी जे घडवलं होतं, जे आपल्यावर संस्कार झाले होते किंवा जी मैत्री होती, आज एवढ्या मुली आहेत ह्या मला नाही वाटत. मी फक्त मनीषावर 1-2 वेळा बोललो असेल किंवा वैशाली भोसलेवर बोललो असेल, कारण त्या कॉलनीत राहिल्या होत्या माझ्या, काय तर नव्हतं. फक्त काय असेल ते बघण्यातच कळायचं, म्हणजे हा बाबा हे नावं लिहून घेऊन खाली बघावं, खाली बसावं, किंवा ह्या गोष्टी होत्या. आणि एक मॉनिटर म्हणून पण म्हणजे मला अभिमान वाटतोय की 1ली ते 9वी मी मॉनिटर होतो पहिला, म्हणजे लक्षात असेल तर बघा, 1ली ते 9वी मॉनिटर, कारण पहिला नंबर यायचा म्हणून. आणि 9वीला अलियान्सरचा नंबर आला, तर त्याचा अनालिसिस पण तुम्हाला सांगतो मी, कारण त्यावेळी चित्रकलेला मला 65 मार्क दिली होती लोहार सरांनी, मी त्याच्याशी बोललो, आणि अलियान्सरला 90 मार्क दिली होती. तर आमची हसून असायची, 1-2 मार्कानं पुढं मागं. आता हा एवढा मोठा डिफरन्स पडला की तो 3 मार्कानं माझ्यापेक्षा पुढे गेला आणि त्याचा नंबर आला. पण आता तुम्हाला आठवत आहे का नाही मला माहित नाही, 10वीत आपल्याला जे वर्ग शिक्षक होते त्या कदम सर आले. कदम सर म्हटले आपला जो वारसा होता की पहिला जो येईल तो मॉनिटर असायचा, तिथं काय आपलं मतदान बिदान काही नव्हतं, पहिला येईल तो मॉनिटर. आणि गणेश तुझा आता नंबर गेलाय त्यामुळं तू शिक्षण मंत्री पद घे, कारण काय होतं आपल्याकडं सांस्कृतिक मंत्री, शिक्षण मंत्री आणि मॉनिटर मेन, आणि बाकीचे पण असे इन्व्हॉल्व असायचे, मुलींच्यात पण असायचे, सगळे मिळून असायचे. तर त्यावेळी मुलींनी जोर धरला होता की गणेशला मॉनिटर करा, म्हणजे असं मला आठवतंय. आणि त्यानंतर मग कदम सर म्हटले अलियान्सर शिक्षण मंत्री तुला जास्त अनुभव आहे, तू शिक्षण मंत्री पदच ठेव आणि याला मॉनिटर करू. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की गटबाजी असं आपण म्हणत होतं तर काही नव्हतं, ते त्यावेळीचं जे हे होतं. म्हणजे कसं आहे, आपल्याला त्यावेळी सवय लागलेली एकाच बरोबर आपण तिथं बसायचं म्हणजे बेंचवर. आता आमची हाईट जास्त असल्यामुळे आम्ही मागं असायचो, मी, विकास पवार, दुबल, विकास भाऊ राजेंद्र, हे आम्ही सगळे बॅक बेंचेस होतो बऱ्यापैकी. आणि तुम्ही कसं जरा हाईटला कमी असल्यामुळं पुढं होता.
सांगण्याचा उद्देश हाच की जो काही आत्ता हा कार्यक्रम झालाय त्याच्यासाठी सोमनाथनं सांगितलं, सोमनाथ असेल, पण पहिला मेसेज मी सुनीताचा वाचला होता, कारण मी जास्त व्हॉट्सअप बघत नव्हतो. आणि मी 4 ऑक्टोबरला माझा ऍक्सिडेंट झाला साईटवर आणि माझा 2 नंबरचा मणका क्रॅक गेला. त्यामुळे मी बेड रेस्टवर होतो आणि अनायशी दुसरा टाइमपास काही नाही, वर्क फ्रॉम होम होतं, म्हणून मी मोबाईल बघायला सुरुवात केली. तर डिसेंबर महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये सुनीताचं एक कम्युनिकेशन बघितलं. तर आणि सोमनाथचं पण चालायचं, अरे कोण घेतंय बघा, कोण घेतंय बघा. आणि सगळ्यात महत्वाचं विकासचा मेसेज पडला. म्हटलं ठीक आहे, हे अति म्हणजे व्यापी लोक आहेत, कसा बिझनेसमॅन आहे तोही इंटरेस्टेड वाटतोय. याच्यामुळं मग मी म्हटलं नक्की आपले कमीत कमी 25-30 तर गोळा होती. मग मी ती सुरुवात केली, धनाजीला फोन केला. जर जसे नंबर ऍड होत गेले तर तसे मी फोन पण केले. आणि मला बरं वाटतंय की मुलींचे फोन आले मला. मग त्यात सुनीता असेल, मनीषाचा क्वचित, बरोबर, उज्ज्वलाचा यायचा, तिचा तर आता चालूच झाला म्हणजे फोन, बऱ्यापैकी आमचं कम्युनिकेशन झालं. मनीषा असेल, तर विषय असा फास्ट होत गेला. पण त्याच्यामध्ये काय झालं की आज 32 वर्षानंतर आपण भेटतोय. 32 वर्षात कुणाची काय मेंटॅलिटी असेल किंवा कोण कसा असेल तर ती एक रिस्क पण होती. हे गेट टुगेदर घेण्याची एक रिस्क पण होती, नाही असं नाही. पण ज्यावेळी मी मुलांच्या बरोबर फोनवर बोललो, मुलींच्या बरोबर बोललो, त्यावेळी एक आत्मीयता आली लक्षात सगळ्यांची की बाबा सगळ्यांच्या मनात आहे, पण फक्त कोणीतरी पॉझिटिव्हली ह्याला पुश करलं पाहिजे. मग ते मी सुरुवात केली. धनाजीने मग त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट दाखवला, सोमनाथने दाखवला आणि मग ते असे लाईन जुळत गेली. पहिल्या दिवशी 4च गोळा झाले होते. त्याच्यामध्ये पैसे भरा म्हणून सांगितलं नव्हतं, फक्त कोण येणार तर असे झाले चांगले. नंतर टिक मारायला सुरुवात केली, मी पैसे भरलेले टिक मारायला सुरुवात केली. त्यात पण थोडंसं कन्फ्युजन आलं. मग धनाजीला म्हणलं तू मराठीमध्ये त्याच्यामध्ये टाक ज्यांचे पैसे आले ते. आता यात किरकोळ कारकोळ अडचणी म्हणण्यापेक्षा काय जास्त अडचणी पण आल्या, म्हणजे कुणाचं सूचना आल्या त्या पद्धतीने कसं करायचं काय करायचं. फक्त एवढं होतं की मुलींचा सहभाग असल्यामुळं आपल्याला त्यांना 6-7च्या आत घरी जाणं शक्य झालं पाहिजे. त्यासाठी हे टायमिंग आपण मॅच केलं. धनाजी म्हटला होता की इथे एक असं जानकीचं आहे, सोमनाथ पण म्हटलं होता आणि मला वाटतं ह्याचा तर फोन कंटिन्यू म्हणजे काय करायचं, नियोजन कसं करायचं, हा खूप इंटरेस्टेड पर्सन आहे. म्हणजे मी याला म्हणजे थोडंफार ओळखत होतो, जास्त नाही. आशाचा एक फोन मी आवर्जून सांगितलं. आशाचा फोन म्हणजे मी केला तिला, म्हणजे मला कळलं की ह्या आहे कोणतऱ्यांनी शिक्षिका वगैरे असं कळलं होतं मला इतर कोणाकडून. तर मी तुला फोन केला, पण तिचं एक वाक्य आलं पुढून, गणेश तू कसा फोन केला. मला वाटलं तुला इगो असेल. म्हणजे लोकांनी काय असतंय एखाद्याची इमेज स्वतः एक कॅप्चर करून ठेवलेली असते. तर ह्या इथं आल्यामुळं काय झालं, ते रिलीज झालं, कोण कसं आहे कोण कसं आहे ते कळलं. पण मी पण बोलणार तिला, मी कसं बोललो तिला विचारा, अगं मी केलाय ह्याचा अर्थ तुला इगो असेल. मी बोललो तिला, म्हणजे कसं ते तिथल्या इथं क्लिअर झालेलं चांगलं. सांगण्याचा उद्देश एवढाच की इतका प्रचंड प्रतिसाद की 30-32 लोक होतील असं आम्हाला वाटलं. परत 35 वर गेला, 40 वर गेला. आता ते म्हणजे आपण जे मोमेंटो देणार आहे किंवा स्मृतिचिन्ह देणार आहे ते काम मी घेतलं होतं. तर शेवटच्या 2 दिवसात इतका त्रास झाला, आता ते अचानक तयार होत नाही ना. मग तिथं डेअरिंग दाखवलं मनीषानं, टाकला मेसेज, त्याच्यावर मग बरोबर सगळ्यांची उत्तर आली. तिथं जागेवर येऊन आम्ही 4 जण भरणार आहे किंवा 2 भरणार आहे. तर तो कॉन्फिडन्स आला आपल्याला की बाबा 50 आपल्याला करायला पाहिजे. मग ते करून घेतलं. तर आज सर्वजण इथं वेळेत हजर राहिला, त्यामुळं कार्यक्रम लवकर सुरू झाला. काय कारण तो मला विचारत होता श्रद्धांचा कार्यक्रम झाला का, त्याला म्हटलं झालेला आहे, श्रद्धांजली झाल्याचं वेळेला तुम्ही निवांत आलाय म्हटलं. म्हणजे आता सिस्टीमनं चालू आहे, फक्त थोडासा वेळ इकडे तिकडे होईल. आपण 3 होणार नाही, 3:30 पर्यंत आपल्याला परमिशन आहे एक्स्ट्रा. तर सर्वांनी इथं एवढा चांगला प्रतिसाद द्यायचा आहे, खेळात सुद्धा द्यायचा आहे. म्हणजे आजचा एक दिवस जसं गाडीतली चर्चा होती, लहान मूल म्हणून आम्ही आलोय, बालपण घेऊन आलोय, तसं इथं हे करा. कुणी असं संकुचित राहू नका, स्वतःला एक्सपोज करा. काय झालंय ह्याच्यामध्ये बरेचसे आजी आजोबा पण झाले, बरोबर का. आता जे नाही समजा तू बोलला अतिशय असतं, म्हणजे कसं आहे
त्याच्यामध्ये मुलींची लग्न लवकर झाली, ते स्वाभाविक होतं. काहींच्या घरी शिक्षणाचा हे होता, जोर होता, ते शिक्षण त्यांचं कम्प्लीट झाल्यानंतर झाली, आणि काहींना स्वतःला करिअर करायचं होतं म्हणून 1-2 वर्ष काहीतरी सर्व्हिस करून वगैरे त्यावर त्यांचं एज गेलं. मुलांचं तसं नसतं. मुलांना काय आहे, पर्याय नसतो, कारण आपण सिद्ध केल्याशिवाय लग्न होत नाही. म्हणजे आमच्या तीच परिस्थिती बरं का, आपली बॅच अशी आहे बरं का, जिनं रिंगचा फोन बघितलाय, मोबाईल बघितलाय, म्हणजे 1,500चा मोबाईल बघितलाय, आणि आता टॉपचे अँड्रॉइड बघतोय. तर मी सल्यूट करतो या आपल्या पिढीला, या सगळ्यांना, कारण ते परिस्थितीशी जुळवून घेऊन इथपर्यंत आलेले, इतकं छानपणे प्रत्येकानं जुळवून घेतलेलं. तर आता स्वतःबद्दल मी सांगतो. मी 1ली ते 10वी यशवंत नगर, त्यानंतर GPK गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड, इथं माझा डिप्लोमा झाला. त्यानंतर मी BTech सुद्धा केलं, एक्सटर्नल BTech केलं, आणि माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये 4 कंपन्या झाल्या. एक बारामतीची होती, नयन इलेक्ट्रिकल्स म्हणून होती. त्याच्यानंतर मी विंडमिलमध्ये गेलो, तिथं सुझलॉन म्हणून एक ग्लोबल कंपनी आहे, सुझलॉन, तिथं मी काम केलं. त्याच्यानंतर आणि कसं आहे, शिक्षण क्षेत्रात असेल किंवा झेडपीचे जे शिक्षक असतील त्यांच्यात ऑटोमॅटिक पगार वाढवत जाते, पण प्रायव्हेटमध्ये उड्या मारल्याशिवाय पगार वाढत नाही. त्यामुळे माझी ही 4थी कंपनी आहे. आता या कंपनीमध्ये सध्या मी मॅनेजर O&M या पोस्टवर काम करतो. माझ्याकडे महाराष्ट्र स्टेट आहे, आणि टेक्निकल गायडन्ससाठी मी अदर स्टेटमध्ये सुद्धा जातो. मला म्हणजे आमचा चौकोन कंप्लीट आहे. फॅमिली म्हटलं तर 1 मुलगा 1 मुलगी आणि आम्ही दोघं. तर याच्यामध्ये मुलगी माझी मोठी आहे, तिचं आवर्जून मी ह्या म्हणजे नावं आपण वेगवेगळी, आपल्या वेळी नावं अतिशय चांगली अशी, आणि आता वेगवेगळीच नाव आहेत, पण मी आवर्जून तिचं नाव सही ठेवलं. एक ऐतिहासिक नाव मला ते आवडायचं, ते सही नाव ठेवलं. आणि मुलाचं नाव केदार आहे, मुलगा आहे 7वीत आणि मुलगी आहे 10वी. धन्यवाद. मॉनिटरनं त्याच्या पदाला साजेल असंच आपल्याला त्यानं म्हणजे मार्गदर्शन पण केलं, ओळख पण सांगितली. पण तेव्हा पण मॉनिटर होता ना, आता पण. नमस्कार, मी धनाजी आत्माराम नाईगडे, आता पाटील. मी आता या ग्रुपमध्ये माझ्याबरोबर 1लीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत असणारे पण मित्र आणि मैत्रिणी आहेत. 1लीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत, आणि 5वीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत पण असणाऱ्या मित्र आणि मैत्रिणी आहेत. आता गणेश हा आमचा क्रिकेटच्या टीमचा लीडर. इथं आता आमची अर्धी टीम इथं आहे. कीपर जयवंत ओपनर जयवंत केला. त्या क्रिकेटसाठी आम्ही कितीतरी वेळा मार पण खाल्लेला आहे शिक्षकांचा, लेट येण्यामुळं. गणेश आता पण मॉनिटर आहे, शाळेत पण मॉनिटर होता, आणि क्रिकेटचा टीम पण मॉनिटरच आहे. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी आणि 1 मुलगा. मुलगी नीटच्या तयारीसाठी लातूरला आहे, आणि मुलगा JEEच्या तयारीसाठी पुण्याला आहे. आणि विशेष म्हणजे 1 म्हणजे आशा कांबळेंचा जो सत्कार झाला आपल्या, त्यांचा योगायोग असा आहे की जे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हाधिकारी, ते अमोल येडगे, ते आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत. आपल्या शाळेच्या विद्यार्थ्याकडून आपल्या शाळेच्या विद्यार्थिनीचा सत्कार होणं किती योगायोग आहे बघा. आणि सगळ्यांनी बराच प्रतिसाद दिला ग्रुप तयार करण्यासाठी, त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. कमी स्किल माझ्याकडे आहे, स्टेज डेअरिंग. हायस्कूलला शाळेमध्ये भाषणामध्ये भाग न घेणं, त्याचा माझ्या करिअरमध्ये वरती जाण्यामध्ये खूप फरक पडला. तर मी ऑल इंडिया आमच्या कंपनीचं पॅन इंडिया ॲडमिनिस्ट्रेशन हँडल करतो, HR ला असिस्ट करतो. ऑल इंडिया ॲडमिन मॅनेजर आमच्या कंपनीसाठी. मी BA आणि त्याच्यानंतर MBA केलं, आणि त्याच्यामुळे माझं टार्गेट असायचं 3 वर्षाला डबल सॅलरी आणि पुढची पोस्ट. ते मी आतापर्यंत अचीव केलं. फक्त
कोरोनामध्ये मला खूप प्रॉब्लेम आले, फक्त ते इमानदारीने. अजूनपर्यंत इमानदार इन्स्पेक्टर कुठल्याही पोलीस स्टेशनला टिकत नाही. जसं माझा आतापर्यंत ऑफिशियल 10 जॉब झाले, मला ऑफिशियल 25 वर्षामध्ये 25 जॉब झाले, पण मी कुठेही हार मानली नाही. अजून पण नो भ्रष्टाचार, काही वेगळा असं मला पद्धत केली. खूप स्ट्रिक्ट आहे. कोरोनात मला मोहन कामगिरीनं बिझनेस चालू करायला मसूदला साथ दिली. त्याच्यामुळे मी परत मी प्रत्येक वर्षाला रिस्टार्ट करतो. 2-3 वर्ष माझं रिस्टार्ट चालूच असते. कारण प्रत्येक ठिकाणी HR, ॲडमिन किंवा प्रोजेक्ट मॅनेजर वगैरे यांना पैशाची खूप, जर माझी सॅलरी वर्षाची असेल तर मला एका दिवसात कमवायला चान्स असतो, पण अजून 1 रुपया मी कुठेही काही घेतलेला नाही. इमानदारी एवढं वरच्या पोस्टपर्यंत टिकवणं बिलकुल इझी नसते. त्याच्यामुळे जे केस गेले ना माझे इमानदारीमुळे आहे ना, इमानदारीमुळे ज्युनियर आणि सिनियर, मी इमानदारीपणा केला ना, ज्युनियरला प्रॉब्लेम होतोच, ते माझ्या कंट्रोल आहे, पण सिनियर काय करणार? सिनियर काय म्हणतात GPL ना, GPL कॉर्पोरेट इमानदारपणा केला सिनियरच्या पुढे की GPL डॉट कॉम आहे कॉर्पोरेट मधील लोकांना समजेल. ठीक आहे. तर मी माझे भरपूर अप अँड डाऊन्स आहेत. मी खूप सिन्सिअर होतो, इमोशनल असल्यामुळे नाही लोक बाबा लोक आहेत, सिन्सिअरपणा बिलकुल लोक आहेत, बिलकुल लोक आहेत. त्याच्यामुळे खूप माझ्या मुलांना पण सांगतो मी, हुशार आहेत ते, मुलगी एक डॉक्टरला आहे. अभ्यास करायचा फक्त, रिझल्टची वाट बघायची नाही, ऑटोमॅटिक रिझल्ट येतो, अभ्यास करत राहील. त्यामुळं समजा फॉर एक्झाम्पल 7वीत 56% होते, 8वीत 66 झाले, 1-2% फरक असेल, पण मी सांगतो 8वीमध्ये 76, 8वीमध्ये 66, 9वीमध्ये 77, 10वीमध्ये 86 पडले त्याला मुलीला. त्याच्यानंतर पप्पा खूप कॉम्पिटिशन असते कॉलेजला, इम्पॉसिबल आहे. विदाउट क्लास, विदाउट कन्सल्टेशनला लाख रुपये फी असतात. फेसबुक व्हॉट्सअपचे आपण दिवस रात्र बघत बसतो, ते फक्त गुगलला त्याचा फायदा करून घ्यायचा. आपण मुलीनं कन्सल्टेशन स्वतः करून तिला BMSला ॲडमिशन मिळालं बेंगलोरला, भोपाळ, बेंगलोर आणि महाराष्ट्र 3 ठिकाणी मिळालं होतं. आम्ही 3 ठिकाणी व्हिजिट करून बेंगलोर ठरवलं. कल्चर साऊथचे कल्चर चांगलं आहे तिकडे, त्यामुळे ॲडमिशन घेतलं. मुलगा 12वीला आहे सायन्सला, तो मुंबईमध्ये रँकमध्ये असतो, तो आलेला क्लास नाही, तो IITची तयारी करतोय. आम्ही राहतो तिथं. 3 मुलं IITला सिलेक्ट झाली, IIT पटना, IIT खरगपूर, आणि त्याच्यामुळे एवढी कॉम्पिटिशन तिथं एकमेकांमुळे लागते, तर हा नक्की सिलेक्ट होणार. तेव्हा बोललो केस पांढरे होते, फक्त केस घालू नको. त्याची आई म्हणते अरे तू पैसे कमव, IIT हो, तर ते काय एक इंक मिळते किंवा इंजेक्शन करतात, त्यांना आपण करू दे. मी म्हटलं नाही ते राहू दे, IIT राहू दे, पण केस राहिले पाहिजे. ठीक आहे. तर माझे खूप अपडाऊन्स होते जीवनामध्ये. मी 25 वर्षात पहिल्यांदा एवढं बोलतोय. थँक्यू. आपल्या ग्रुपमध्ये हे अजून बोलतोय मी, तर नाही माझ्यासारखं अपडाऊन्स कुठे नसतील. माझ्या गाववाल्यांना बरंच माहिती आहे, माहिती आहे. तो अजून सिन्सिअर बोलतो ना, सॉरी इथं बोलायला पाहिजे, पण 2-3 लपडी फेल, त्याच्यानंतर गॅप 12वीला 12वी सायन्सला, या तिघांना कोण मोहिते, ढेकळे आणि शेख, त्यांना गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ॲडमिशन मिळालं. मला मिळत होतं, पण आपल्याला सांगणारे गाईड करणारे कोणी नव्हते ना आपल्याला. आई वडील आदरीची भीती असायची, त्यामुळे बोलणं कमी असायचं सगळ्यांना, आपली पिढी नव्हती त्याची. तर मी कोपाडे शाळेतून 5वी झालेलो, 57% पहिला नंबर आलेला कोपाडे. कारखाने शाळावरती आलो, 6वी इंट्रोडक्शन होतं ना, आपली लॅब होती तिथं शाळा भरलेली. तर सगळ्यांनी नाव सांगून मार्क सांगायचे आणि नंबर सांगायचा. तर तुम्ही लोक तुमचं झालं, माझा आला नंबर. प्रदीप वसंतराव चव्हाण, कोपर डॅमिली, 57% पहिला नंबर. सगळे तुम्ही हसायला लागला मला. सर बोलले ज्यांना आपल्या इथं 60-70च्या वरती आहेत तिने हात वर करा.
फक्त अर्धा वर्ग हात वरती आहे सगळ्यांचे 70च्या पुढे. अरे तिथं सिन्सिअरपणा चालू झाला. ठीक आहे, 57, 6वी 72, 7वी 75, 8वी 78, 9वी 80, 10वी 74, 75. हे सगळं लक्षात ठेवायला लागल्यामुळे जरा केस जातात. ठीक आहे. तर असं झाल्यानंतर 12वी सायन्सला घेतलं मी चुकून. ऍक्च्युली यांच्याबरोबर पाहिजे होतं मी, बरंच पुढे गेलो असतो अजून. आपल्या डिव्हिजनचा जेवणचेला मी YC कॉलेजला गेलो, हे डिप्लोमाला गेले तिथं. आणि YCला नंतर माझा पहिला गॅप झाला. गॅप घेतला की पुणे कोपाडे शाळेत गेलो. आणि दुसऱ्या वर्षी त्या मुलांनी सर्वांनी प्रेमाताई चव्हाण पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतली. आणि त्यांना कुठे मेरिटवर ॲडमिशन मिळत होती. 50-60% कोपाडे मुलं होते त्यांनी. मला मिळत असेल, मी घेतलं नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी परत गॅप माझा 12वी सायन्स. तिसऱ्या वर्षी मी BCला गेलो. माझं एक होतं, आतापर्यंत आहे मी कामामध्ये आणि त्याच्यामध्ये जिथं असेल ना, कुठेही असो, काही करू, तिथं टॉपला असो. ते माझं डेडिकेशन आहे, कुठल्याही फील्डला असू दे. त्याच्यानंतर मग हा सिन्सिअर मुलगा बिघडलेला आहे. तर नंतर सोशल वर्कची आवड होती. मिलिटरी भरती ट्राय केला. नेव्हीमध्ये पहिल्यांदा भरती झालो, त्या हुशार असल्यामुळं. कोल्हापूरला टेम्पलाईल वगैरे तिथं रनिंगला गेलो की पहिला नंबर असायचा. मग गावची मुलं जी भरतीला असायची 10-12, ते पहिल्यांदा फेल व्हायचे रनिंगला, गावात यायचे, परत प्रति भरती झाला नेव्हीमध्ये 20व्या वर्षी. पण ते मेडिकलला असायचं, तिथं वशिला वगैरे असायचा. आणि कॉलेजला माझ्यावर रनिंगला मुलं जे यायचे ते सगळे पैसे भरून भरती झाले. पुण्याला मला डबल मेडिकलला पाठवलं. मला बोलले 60,000 रुपये दे. मी म्हणलं तू गेटच्या बाहेर भेटला ना, तुला मिलिटरी सर्व्हिस करायची तुझी लायकी नाही की तू पैसे भरून देशाची सेवा करायला निघाला. मला बोलले तू आता 10,000 भर, तुझं आता हे काढतो, काय ऑर्डर काढतो. मला म्हणलं देशसेवाच करायची पैसे भरून. नाही गेलो. गावातले सगळे मुलं भरती झाली. त्याच्यानंतर मग हा फील्ड सोडला. मग गावची दारूबंदी, गुटखाबंदी वगैरे ते सर्व सोशल वर्क आसपासचे 15-20 गावं. त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय पॉलिटिकल लोक जवळ यायला लागले. कारखान्याचे डायरेक्टर, चेअरमन यांचे फोन यायला लागले की हे मुलं प्रत्येक गावात जाऊन जर लोकांना शहाणं करतायत. लोकांना शहाणं केले की लोक विचार करून मतदान करणार. विचार करून मतदान केलं की लीडर लोकांना नको असतो. तुम्हाला आम्ही स्पॉन्सर करतोय. तुम्ही कारखान्यात आम्ही रात्री 11 वाजता कार्यक्रम घ्यायचो, दारूबंदी, व्यसनमुक्ती, गुटखाबंदी. 11 वाजता आम्ही गेस्ट हाऊसला जेव्हा जायचो आणि तिथून घरी यायचो. घरचे दरवाजे उघडायचे नाही. प्रत्येक मुलाच्या घरचे दरवाजे उघडायचे नाही. 1-2 दिवस मी घराच्या बाहेर झोपलेलो आहे मच्छरमध्ये. सोशल वर्क करून तुम्हाला कोण खायला देत नाही, पोट भरणार नाही, असं करून मंत्रालयामध्ये माझा एक मावस भाऊ होता. त्याच्याकडे घरातल्यानी खबर असते, त्याला सांगितलं तू सांग त्याला की मंत्रालयात जॉब आहे. घरच्यांचं मला पटत नव्हतं. भावानं फोन केला, मंत्रालयात तुला जॉब आहे, ये नव्हतं. मी मुंबईला गेलो ना, मंत्रालयात जागा नसल्यामुळे एक आरोग्य डिपार्टमेंट BHMS जे सर्टिफिकेशन करतं ते ऑफिस मंत्रालयाच्या बाजूला. तिथं त्याला मला टेम्पररी लावलं कामाला. तिथं परत पैशाचा प्रॉब्लेम, पैसे नोकरी ऑर्डर द्यायला वगैरे पैसे घ्या. परत मी तिथून जॉब सोडला. पण हे नातलं वगैरे येते. आता मला मित्र खरं मित्र असतात ना, ते आई वडील, फॅमिली, रक्ताची नातं त्याच्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत. आणि तिथं मित्र भेटले, त्यातून मला आता मी दोस्त आहे ना, मी काही लपून घेऊ शकत नाही, असं पाहिजे. मी सिक्युरिटी गार्ड पासून काम केलं. सिक्युरिटी गार्ड 3 महिन्यात सिक्युरिटी सुपरवायझर, 6 महिन्यात सिक्युरिटी ऑफिसर, 1 वर्षात टेलिफोन ऑपरेटर, 1.5 वर्षात असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर, 3 वर्षात ऑफिसर मॅनेजर. एक सन फार्मा कंपनी, तिचे 50,000 एम्प्लॉई आहेत आता. त्या कंपनीत मी काम केले. 3,000 स्टाफ असणारे मुंबई ते 5-7 ऑफिस, ते मी एकट्याने हँडल केले, पूर्ण तिचं ॲडमिनिस्ट्रेशन. आणि ती कंपनी सोडल्यानंतर तिथे हाच माहोल परत इमानदार इन्स्पेक्टर पोलीस स्टेशनला टिकत नाही. त्याच्यानंतर 2018 सोडल्यानंतर लॉकडाऊनच्या नंतर माझे 3 जॉब झाले. आत्ता मी जॉबला आहे मुंबईच्या बाहेर.
मुंबईत 7 ऑफिस आणि 3 फॅक्टरी आहेत. ते सर्व ॲडमिनिस्ट्रेशन माझ्या अंडर आहे. याच्या हाफ ऑफ दी माझ्या ॲडमिनिस्ट्रेशन अंडर आहे. तर आता तिथं मी टिकेल असं वाटतंय, कारण माझं कल्चर तिथे आहे. असं आहे. त्यामुळे आता केसेस जायचे बंद झालेत माझे. ठीक आहे. एवढं ऐकल्याबद्दल बरंच टाईम घेतलं मी. पण मला वाटतं हे स्ट्रगल जे आहे ना, सिन्सिअर नाही राहायला पाहिजे. बिंदास राहायला पाहिजे. कारण बिंदास राहणारे लोक खूप पुढे जातात. खूप सिन्सिअर नाही राहायचं. तू हाफ सिन्सिअर हाफ बिंदास होता. आणि शिकलं नाही शिकलं शेतकरी वगैरे काही फरक पडत नाही. नाही शिकलेले 10वीतच मार्गाला लागतात. शिकले की मग ग्रॅज्युएशन 21 वर्ष, मग 2 वर्ष MBA, पोस्ट ग्रॅज्युएट, परत काय 10 वर्ष मी बघितली सेटल व्हायला जातो. त्याच्यापेक्षा जर जमत नाही, शिकायला नाही जमत नाही येत, डायरेक्ट चालू करावं. तेवढा पिरियड कमी होतो. बरोबर. ठीक आहे. बराच वेळ झालाय. थँक्यू व्हेरी मच. मॅडम या मॅडम ट्रॅव्हल करून आले मुंबईवरून. मनीषा चव्हाण निकम त्या कारखाना झालं. माझ्यापासून खूप दूर आहेत त्या, पण ते टचमध्ये असतात. ते सकाळी ट्रॅव्हल करून आले, चांगलेले आहेत. आणि ठीक आहे. पहिला कार्यक्रम आहे, मोठा अरेंजमेंट झालेला आहे. मी लॉकडाऊनला असताना आमचा विषय झालेला गेट टुगेदरचा. मी मसूरला लेडीज कलेक्शन दुकान चालवायचे, जे कामगारांनी मला पोचून दिलं. तर त्यावेळेस मला अशा माहोलमध्ये गावावरून मुंबईला जायला वाटत नाही. आता मला परत मिसेस फोन करते सकाळपासून, तुम्ही येणार आहे ना उद्या? तुला वाटतं मी गावाला गेलो गावचा होणार. स्पेशली गावाला आई वडील नाही, पण आता दोस्त मंडळी भेटली, तिथे काही कनेक्शन झाले, परत बोलतील की जी मुंबईला सॅलरी मिळते ते गावाला कमवू शकता, तर आपण इकडेच येऊया आता. असं तिला वाटतं. मुलगा 12वीला आहे, तसं काय होणार नाही. तो IITची तयारी करतोय. मुलगी डॉक्टर, मुलगा IIT झाले. की आपले मुलं आपली स्वप्न सत्यात करायची राहिलेले असतात, ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासाठी आपण ऍडजस्टमेंट केली पाहिजे. महत्वाची जे काही पण असो, मी ऑफिसर असो, शेतकरी असो, कुणी असो, तर आपली जी स्वप्न राहिली असतात ती मुलांनी सत्यात उतरवलीच पाहिजेत. पण त्यांच्यावरती फोर्स नाही करायचा. आणि महत्वाचं की मी बरेच जॉब टाकतो आपल्या ग्रुपला. तर ती माझ्या कोपर्डे हवेली युवा मंच आमच्याशी आउट ऑफ कोपर्डे हवेली एक 300 मेंबर आहे आम्ही, जे पुऱ्या वर्ल्डमध्ये काम करतो जॉब. त्या ग्रुपवर पण फक्त गुड मॉर्निंग गुड नाईट असायचं. त्यांना मी ग्रुपमध्ये बदल करायला सांगितला. म्हणजे सगळ्यांना ॲडमिट ठेवा. आणि आत्ताची जी कंडिशन आहे सगळ्यांना मोठा प्रॉब्लेम. 1 नंबर लग्न होत नाही. लग्न व्हायसाठी प्रॉब्लेम होतो की सेटल नाही झाला. सेटल व्हायसाठी जॉब पाहिजे. आता कोणी असेल, शेतकरी असेल कोणी, तर जॉब महत्वाचा आहे मेहनत. आणि आपल्याकडे मेंटॅलिटी आहे की का असेल ते बघू, 4 पैसे लागतील तर शेत विकू, काही करू, दागिने विकू, घाण ठेवू, घर विकू, पण जरा माझ्या पोराला चिटकवा. तर ॲज पर माय नॉलेज, माझ्या 25 वर्ष करिअरमध्ये बघितलं मी, चिटकवायला कुठेही काही लागत नाही. बिलकुल. माझ्याकडे एवढे जॉब आहेत, माणसं नाहीत. तुम्ही तुमचे मुलं असेल, रिलेटिव्ह असतील, कोणी असेल, कोणालाही टाका. मला सांगे की मदत पाहिजे. इथं ज्या कंपनीचा जॉब आहे, जिचं नाव आहे, जिचा ईमेल ID, मी त्याला फोन करून किंवा प्रत्यक्ष तिथं भेटून जॉबसाठी मी प्रयत्न करणार. फायनली सगळे इंटरव्ह्यू आहे. कारण मला स्वतःला पटत नाही चिटकवून वगैरे कोणाला. बरोबर. पण मी शब्द टाकला तर तिथं 10% त्यांची मेरिट कमी असेल तर घेऊ शकतात. तिथपर्यंत पोच आपली गेलेली आहे. शिवाय ॲडमिनिस्ट्रेशन HR मध्ये असल्यामुळं ऑल डिपार्टमेंट गव्हर्नमेंटचे मंत्रालय, कमिशनर, पोलीस वगैरे सर्व त्याच्याशी डेली काम पडतं आमचं. त्याच्यामुळे ते पण काही कामं असतील तर त्याच्याशी मदत होईल. मग सगळं करता येतं. आणि फक्त आपण टचमध्ये पाहिजे. ठीक आहे. तर महत्त्वाचं जॉब पोस्टिंग जो आताचा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. मुलं इंजिनियर, डॉक्टर किंवा डिग्री होत आहेत, कुठल्याही रिलेटिव्हला चिटकवा, पैसे देतो, काही बोलायची गरज नाही. मार्केटमध्ये जॉब अवेलेबल आहेत. आणि आपण लोक विनाकारण गावची मेंटॅलिटी आहे, संस्कृती तसं बोलत राहतो. मी जिथं काम करतो जातं की माणसं मिळत नाही. आमची स्वतःची फॅक्टरी प्रोजेक्टला लोक नाही जातात. प्रोजेक्ट आता डिले होतं. प्रोजेक्ट मॅनेजर पाहिजे, डिप्लोमा पाहिजे, डिग्री पाहिजे. असे तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा, ते सर्व होईल. ह्या ग्रुपचा एक खूप मोठा फायदा होईल, जो आमच्या गावच्या ग्रुपला पण झालेला आहे. ठीक आहे. ओके फ्रेंड्स.
थँक्यू व्हेरी मच. सगळ्यात जास्त टाइम घेतला. पण माझी स्टोरी मी पहिल्यांदाच सांगितली, कुणालाच माहिती नाही, बायकोशिवाय आणि घरच्याशिवाय. ॲज अ ट्रस्टेड पर्सन ऑफ फ्रेंड. ठीक आहे, थँक्यू. प्रदीप आदिगर म्हणाल तर मला काय बोलता येत नाही. खरं वाटत नाही मला, तर वाटत नाही. तुम्हाला वाटतंय का सांगा. आणि एक वैशिष्ट्य सांगतो, आवाज तर असा सुंदर आहे आणि मस्त आहे की प्राध्यापक नितीन भानुडे पाटील त्यांना तुम्ही सर्वजण ऐकता. योगायोगाने माझे क्लासमेट आहेत. आम्ही 12वीला एकाच पाकावर बसायचो. त्यांना पण असंच वाटायचं की माझा आवाज चांगला नाही. आता आवाजाच्या पोजोराव कुठे गेले, मग प्रदीप पण जाऊ शकतोय, तसं काय अडचण नाही. बरोबर ना, बरोबर आहे ना. आणि आता हे शेजारी सांगितलं की सगळे गेले 4-5 वेळा सांगितलं, वाईट वाटतं जरा आपल्याला. आता हो की शेवटचं इंट्रोडक्शन राहिले बघा. हे काय उभे लावलंय काय तुझं. थँक्यू. सगळ्यांची प्रदीपचे मी सुरुवातीलाच आभार मानतो की त्यानं खूप वेळ घेतला पण अतिशय महत्वाची अशी माहिती दिली ती सगळ्यांनाच आपल्याला उपयोगाची की जॉबच्या संदर्भात. तर माझं नाव पृथ्वीराज बाजीराव चव्हाण, कोपरडे हवेली. आणि आपली ही जी शाळेची इमारत आहे, ती इमारत बांधायच्या अगोदर जी कोडातली शाळा होती ना तिकडं, टाइम ऑफिसच्या तिकडं, मला वाटते बरेच जण होते ना तिकडे. हा, अकाउंट ऑफिसच्या पाठीमागे होती. ते अकाउंट ऑफिस आता पण आहे, ते अकाउंट ऑफिस आहे, टेलिफोन ऑफिस. कदाचित तिथंच होतं सगळं, कारण ते इमारती बांधलेल्याच नव्हत्या. तर मी सुरुवातीला तिथं 5वी मध्ये मला शाळेला घातलं होतं आणि तिथनं परत माझे मित्र 2 गेले सोडून, मी पण त्यांच्याबरोबर परत गेलो. कारण आमच्या गावात आमची शाळा आहे, ते आमची शाळेची ना आमची 1-1 फुटाची भिंत आहे. त्यामुळे जवळच मला ऐकायला येतं, अजून पण मला शिकवतात सर. मी लवकर उठलो नाही तर मला प्रार्थना वगैरे ऐकायला भेटते माहिती. त्यानंतर 1-2 वर्ष तिकडे गेल्यानंतर मी परत नवीन इमारतीमध्ये 7वी मध्ये आलो. तिथं मी जास्तच हुशार असल्यामुळे सरांनी मला मारलं, परत घालावं लागलं. मी परत तिकडे गेलो, त्या शाळेत स्वागत झालं. बरेच शिकलेले दिसतात तिथे, सगळे जॉबला आहेत. पण मला शाळा बदलण्यामुळे जो फायदा झाला, कोणाला शाळा शिकून फायदा झाला, जॉब लागले असतील, पण मला शाळा जास्त बदलण्यामुळे मी 1-2 वेळा नापास होण्यामुळं माझे 3 ग्रुप आहेत. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की मी 10वीत गेलोच नाही. मी गावी गेल्यानंतर मला 9वीत शाळा सोडावी लागली आणि डायरेक्ट मला सैनिक कारखान्यामध्ये जॉब लागला. आमचे वडील म्हणजे राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे आमचे सरपंच होते वडील, आणि त्यामुळं साहेबांच्या जवळ असल्यामुळे मला बोलवूनच घेतलं नाही. मी परत 9वीतनं शाळा सोडली आणि 95 साली मी कारखान्यात लागलो. म्हणजे आता 28-29 सीझन असतं. नंतर मनात एक खंत राहून गेली की कॉलेज जीवन आपण हे आपल्या नशिबात नाही. मग नंतर 2000 साली माझं लग्न झालं. ते राहूनच गेलं सांगायचं. मला एक मुलगा आहे आणि तो आता इलेक्ट्रिशियन झालेला आहे, ITI इलेक्ट्रिशियन झालेला आहे आणि तो 2 वर्ष अशीच घालवली त्यानं. तर त्याला आता अप्रेंटिसशिप करायची आणि आता तो शेती करतोय माझ्याबरोबर, कारण मला पण जमत नाही. नंतर मी ती काय म्हणते हाऊस बिटच मुलगा आला म्हणजे ती आलीच नाही. त्यानंतर मी जॉब करत करत 17 नंबरचा फॉर्म भरला आणि आपल्या शाळेमध्ये परत मी 10वी. लग्न झाल्यानंतर एक मुलगा झाल्यानंतर मी 10वी. नंतर कॉलेजला गेलो तर सगळी एवढी पोरं आणि मी एकटाच मोठा. बसायला पाठीमाग पहिल्याच दिवशी मला सरांनी उभा केला. म्हणजे उभा कुठल्या क्लासमधून आलायचं तर म्हणलं मी असं 17 नंबर. त्यांनी मला उभाच ठेवला आणि सुरुवात केली शिकवायला.
मला पुन्हा आणखी ते खटकलं. दुसऱ्या दिवशीपासून परत बंद केलं कॉलेज. फक्त 10वी पास झालो, इथंपर्यंतच माझं शिक्षण झालं. आणि परत राजकारणात मला घेतलंच. जॉब करत करत मी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असतो. प्रदीपच्या बरोबर असतो, त्यांच्या बरोबर समाजकार्यामध्ये पण असतो, सगळीकडेच असतो. पंढरीच्या वारीत चालत असतो. जॉब बघत बघत शेती सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, छान चाललेलं आहे. त्याला 3-4 वेळा सांगितलं केस गेलेत म्हणून मी फेटा काढला, मला चांगले आहेत. काही सुद्धा लक्षात ठेवत नाही. काल काय जेवढं ते पण सांगता येणार नाही मला. इतका मस्त म्हणजे जगतो. आणि थोडंसं गाण्याचं म्हणजे वडील आमचे भजनात असायचे, त्यामुळे त्यांच्याबरोबर भजन करत करत मला उशिरा कळालं की मला पण आवाज आहे, मी पण गाऊ शकतो. मग मी 10 वर्ष झालं मी आपल्या घरीच माझी सिस्टीम असते. मी घरीच 3-4 तास जर असं डिप्रेशनमध्ये गेलं, बोर झालं की तो वेळ माझा बरोबर जातो. आता बऱ्याच जणांनी गावात मशीन घेतलेली असते की ह्याला येते म्हणजे आम्हाला पण येईल. शिकत नाही आलं तर मी शिकवतो. तर मस्त मजेत चाललेलं आहे. असं एकंदरीत माझी पार्श्वभूमी आहे. मी इथं आता चेहरा पण ओळखत नाहीत, काय ओळखतात. माझ्याबरोबर रामदास शेलार काम करतो, युवराज चव्हाण आहे, आणखी कोणी. आता हा तर रोज गावात जातो, पण हे क्लासमेट आहे मलाच माहित नाही. प्रशांत पार्लीला राहिलाय ना, त्यामुळे गावातच ओळखायला ओळखलं नाही ना प्रशांतला. विकासला एक ओळखतो, हा एक असायचा माझ्या सानिध्यात. हा एक ह्याच्या नावामुळे माझ्या ओळखीत राहिला. आणि 2 मुली फक्त लक्षात राहिल्या होत्या माझ्या, त्यापैकी ही एक आहे आणि आमची पाहुणी एक प्रतिभा. मला काय ओळखतात का नाही माहित नाही, पण माझ्या ह्या सरांच्या जवळ असायच्या ना, सारखे हुशार होत्या, त्यामुळे आमचं लक्ष असायचं हा तेवढ्या. त्यापैकी 2च, त्यात पण सरांनी कन्फ्युज केलेलं नावामध्ये. मी आजपर्यंत प्रतिभाला स्वाती समजायचो, स्वाती सावंत, आणि हिला आशा काळे समजायचो. की मला आता ग्रुप झाल्यानंतर मग मला या खऱ्या आशेनं सांगितलं की हिचं नाव मनीष आहे आणि तिचं नाव प्रतिभा आहे. असं बाकी सगळे आहेत, गांभीर्य ओळखीचं आहे. बरेच जण शहापूरची मंडळी असतात, जेवण वगैरे सगळे भेटतात. पण बरीच लोक अशी होती की भेटतात पण माहीत नव्हते की क्लास नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही मला बोलायची संधी दिली, मला माहिती. मी पण जास्त बोलत नाही, फक्त गाणी म्हणतो. जास्त बोलायचं म्हणलं की मग याच्यामध्ये एक गाणं होऊन जाऊ द्या. गाण्याच्या टायमिंगमध्ये गाणी घेऊ आणि गाण्याबरोबर तुम्हाला सर्वांना पण डान्स करावा लागेल. म्हणजे कसं आहे, आता कोण आजी आहे, कोण आजोबा असेल, तर आता इथून पुढे जगायला शिकलं पाहिजे आपल्यासाठी. ते बघितलं तर मुलं वगैरे नातू, त्यांचे ते प्रपंच असतो, आपला प्रपंच असतो. आपण अशी पिढी आहे की ती मला सांगितलं की रिंगचा फोन बघितला, साधा फोन बघितला ना, तर अँड्रॉइड पण बघतो. म्हणजे आपण सगळं मध्ये आपण. काळ पण बरा होता, आता खूप वाईट झालाय. का कोणाला मानत नाही. त्यावेळेस आपण आई वडिलांच्या आज्ञेत होतो. शिक्षकांना तर मी एवढा घ्यायचो की एकदा कदम सर घरी गावात आलं होतं आणि ती मला दिसली, मी शाळा पडवून खेळत बसतो. तर तिथं ते असं काहीतरी होतं, त्याच्या आडाला जाऊन लपून बसतो. तिने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. पण आपण आता सरांची चेष्टा करतात. आता माझ्या घराजवळ शाळा, एकही मुलगा सरांना आता म्हणजे ऐकत नाही आणि चेष्टा करतात, सरांची चेष्टा करतात. अशी आपण छान आहे. आपल्या मुलांच्यावर आपल्यासारखेच संस्कार झाले असतील होती. तर तुम्ही मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. इथंच सांगतो. हॅलो, या ठिकाणी सर्व मित्र मैत्रिणी आपण सर्वांनी आपलं सेल्फ इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. मला वाटतंय सर्वजणांनी सांगितलेलं आहे कोण होतं, कुठं होतं, काय करतोय. तर आता एक आमच्या सर्व ग्रुपची एक इच्छा आहे की आपल्या वर्गात म्हणजे आपल्याला आत्ता नुकतंच माहीत झालं, प्रत्येकाला अनेकाला अनेक ठिकाणी सन्मान होत असतो, पुरस्कार मिळत असतात. पण तो एक आत्ताच थोडंसं माहीत झालं की आशा काळे, आशा चव्हाण मॅडम यांना आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. परवा मी ती ब्लॉगवर एक माहिती टाकली होती आणि चक्क आजच्या पेपरला सुद्धा बातमी आली असं वाटतंय मला. हां हो, म्हणजे कालच्या पेपरला आली आहे पण ते आज आपल्याला कळलं आहे. आणि याबद्दल सर्वांच्या वतीनं आपल्या मॅडम यांचा आपण सन्मान करायचे, सत्कार करायचे. मी सत्कारासाठी
आता हे जे माहीत झालं ते एकच फक्त, अजून कुणाला काय या क्षेत्रात पुरस्कार मिळालेले असतील किंवा क्षेत्रात कार्यरत असतील तर त्यांनी अवश्य आवर्जून सांगा. अरे वा, अरे वा वा वा, समाजरत्न पुरस्कार 2018 हाही पुरस्काराचा सर्व खूप मोठा आहे. अजून मी आपल्या स्कूलच्या शेजारी राहतो. आता सध्या नक्षीपटा सायले कारखाना बऱ्याचपैकी लोकांना मी साधारण 2001-2002 पासून मी मर्चंडाईजमध्ये लावतो. आता सेकंड ऑफिसर या रँकवरती आहे आणि ऑन ड्युटी आहे. माझं मी 2 महिने झालं शिफ्ट जॉईन केले आणि ॲटसीमध्ये होतो आणि अचानक काल 8 वाजता JNPT कोर्टला आमची शिफ्ट लागली आणि इथून नंतर आम्ही कोलंबोला सेट केले. आम्ही लोणावळ्याला येतो मी सांगितलं शिपवर, कारण इकडे यायला आलो होतं. येऊन आता लगेच मी शिपवर झालो. तर बरं वाटलं सगळ्यांना एकत्र बघून आणि छान वाटलं. सगळेजण ओळखले बऱ्यापैकी सगळेजण. आणि असंच प्रत्येक वेळेस, कारण मी जवळजवळ 3 वर्षापूर्वी एक ग्रुप तयार केला आपल्या व्हॉट्सअपवर. पण आम्ही 4 ते 5 जण मसूरची काही मंडळी कारखान्याचे होतो आणि माझं ड्युटीचं नेचर असं असल्यामुळं मी परत 6 महिने गेलो की तो ग्रुप परत डिस्कंटिन्यू व्हायचा आणि परत तो चालायचं नाही. लास्टली सोमनाथली पण हा लास्ट वेळी हा ग्रुप बनवला आणि शेवटी फायनलच केला आणि ते पहिलं गेट टुगेदर आपल्याला इथं आज त्या निमित्तानं आज मनीषा चंद्रेशी पण बोलणं झालं मला. ती पण आपल्या ग्रुपमध्ये ॲड होईल आता काही दिवसांमध्ये. आणि असंच प्रत्येक वर्षी आपण थोडंसं गेट टुगेदर घेत जाऊया, त्यामुळे आपल्याला ओळख होईल आणि शिक्षकांनाही आपलं इंट्रोडक्शन मिळेल काय ते. आणि मला वाटते एवढा परिचय मला. थँक्यू व्हेरी मच.